सदा हरि विठ्ठल। श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वंशी विभूषित करान्नवनीरदाभार पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिरिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधान हृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली सेतनो कथेत मन गोविले कमल मालिकेसी जणू। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, परम पूज्य स्वामी वरदानंद भारती विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या 15व्या सर्गाचा आज आपण आनंद घेणार आहोत। सर्गाचं नाव आहे शमोद्योग। उद्योग कशाचा? तर शम करण्यासाठीचा। साम ज्याला म्हटलं जातं किंवा तह करण्यासाठीचा भगवंताने केलेला उद्योग। भीषास्मात् तव ते मरुतत्तपतिवै सूर्यप्रसिद्धा श्रुति तिष्ठन् सर्वहृदि त्वमेव पुरुष व्यापारमात्रेश्वरः। एवं सद्भिरथानुमोदितमपि श्रीज्ञानदेवादिभिः नो जाने गिरिजापते तदपि किं कामं मनोधावती। आज भगवान शंकरांना प्रश्न केलाय, हे भगवान शिवशंकरा, माझं मन त्या विषय वासनांकडे का धावतं रे? आणि तसं धावू नये म्हणून भगवंताची आज प्रार्थना आहे। वेद काय सांगतात? एक अशी श्रुती आहे, भीषास्मात् पवते मरुतत्तपतिवै सूर्य, म्हणजे ईश्वराच्या भीतीनं, ईश्वराच्या सत्तेनं वारा वाहतो, सूर्य प्रकाशतो, हे जग चालतं, असा त्या श्रुतीचा अर्थ आहे। वृक्षाचेही पानं हले त्याची सत्ता, तुकाराम महाराज म्हणतात।
सर्वांच्या हृदयात वास करून पुरुषाच्या ठिकाणी सर्व शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक अशा सर्व व्यवहाराचं नियमन तू करतोस. तिष्ठन् सर्व हृदय त्वमेव पुरुष व्यापार मात्रेश्वरा. तू केवळ एकमात्र असा आहेस की प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान होऊन सर्व प्रकारचे व्यवहार तू त्यांचे नियमन करतोस, नियंत्रित करतोस. भगवान गीतेमध्ये तरी काय वेगळं सांगतात? ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति रामयन् सर्वभूतानि यत्नारूढानि मायया. जे काही चालतोय पसारा, अरे किंवा ते असू दे, पुढे सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच. याच्यात तरी काय सांगितलं भगवंताने? तेच सांगितलं की जो काही चालवणारा आहेस तो तूच आहेस, आणि तो कुठं बसून चालवतोस? प्रत्येकाच्या हृदयात बसून चालवतोस. ज्ञानेश्वरादी संत सुद्धा याची ग्वाही देतात. मी आधी सांगितलं, तुकाराम महाराज तरी काय वेगळं सांगतात? वृक्षाचेही पानहारे त्याची सत्ता राहिली अनंता मगको. मग असं सगळं असताना, तूच चालवत असताना, हे सगळं नियंत्रित, आमची प्रत्येक व्यवहार तू नियंत्रित करत असताना, हे भगवान शंकरा, नो जाने गिरिजापते तदपि किं कामं मनो धावती. पुन्हा पुन्हा हे मन त्या विषय विकाराकडे का धावतं, हा मला प्रश्न पडतोय. आणि भगवान शंकरा, असं तुम्हीच नियंत्रित केलेलं हे मन त्या कामविषयांकडे, त्या विकार वासनांकडे न जाऊ, याच्यासाठी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. झरे वाहती तव कृपारसाचे नवे, जरी न मजला भले तरी न शब्दही आठवे. फुलेल तरु पोषणा विन कसा कथावे तरी, म्हणून गुरुमाऊली वरदहस्त ठेवी शिरी. तुमच्या कृपारसाचे जर झरे वाहिले नाही तर मला एक शब्दही स्फुरणार नाही. ही लीनता कधीपर्यंत आहे बघा. आज आपण 14 सर्गांचा जवळजवळ आनंद घेत आलोय. 13 सर्ग तर पाहिलेत आपण 14व्या सर्गापर्यंत. आणि तेव्हा सुद्धा आप्पा परम पूज्य सद्गुरूंना काय म्हणतात की तुमचा कृपारस असाच वाहत राहू द्या, तर कुठं माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडतील. फुलेल तरु पोषणा विण कसा कथावे तरी. हा एखादं झाड पोषण भेटल्याशिवाय, पाणी खत भेटल्याशिवाय कसं त्याचं पोषण होईल किंवा कसा वाढेल? त्यामुळं गुरुमाऊली तुमचा वरदहस्त मला त्या पोषणासारखा आहे. म्हणून गुरुमाऊली वरदहस्त ठेवी शिरी. गुरुमाऊली आपलं कृपाछत्र नसेल तर हे कृष्ण कथामृत पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून आपला वरदहस्त माझ्या मस्तकी सदैव असू द्या. वासवणी अज्ञाती तेवी धर्म बळावर धर्म संपवी. धौम्य पुरोहित म्हणे तयासी श्वासावध व्हावे आता मनासी. अज्ञातवास, वनवास धर्मराजानं आपल्या धर्माच्या बळावर संपवला. त्रासाला सुद्धा आनंद मानून वनवास संपवला. आणि त्यानंतर दौम्य मुनी, त्यांचे जे पुरोहित होते, त्यांनी सावध होण्याचा सल्ला धर्मराजाला दिला. काय सांगतायत ते? राज्य तुझ वडिलोपार्जित, युद्धा वाचून मिळेन निश्चित. त्या दृष्टीने वर्षे गेली, अंधसुतांनी खटपट केली. जनार्थ केल्या बहुसुख सोयी, प्रवास आता निर्भय होई. पाट काढिले शेतीसाठी, रंजक वस्तू भरल्या हाटी. वाया जाईल मानव शक्ती, नाद लाविले किती या रीती. करुण विडंबन गतकालाचे, पवाड गाती निज महतीचे. धर्मराजा, एक गोष्ट लक्षात घे. म्हणजे तू 12 वर्ष झाले बाहेर आहेस, 13वं वर्ष तुझं अज्ञातवासात गेलंय. त्यामुळे इथं काय काय घडलंय ते तुला माहीत नाही. आणि तुझं जे वडिलोपार्जित राज्य आहे हे काय तुला युद्धाशिवाय मिळणार नाही, ही गोष्ट खचितच शक्य नाही. म्हणून तुला मी आत्ताच सांगतोय की तुला युद्ध तर करावं लागणार आहे, परंतु त्याआधी काही गोष्टी तू जाणून घे. या मागच्या 10-12 वर्षात, 12-13 वर्षामध्ये या कौरवांनी काय काय खटपट केली आहे ती तुला सांगतो. म्हणे
जनार्थ केल्या बहु सुख सोयी, सुखसोयी केल्या. प्रवास आता निर्भय होई, रस्त्यावर शिपाई उभे केलेत म्हणे की लोकांना कुठला त्रास होऊ नये, लोक आपल्या बाजूने व्हावेत. पाट काढिले शेतीसाठी, जागोजाग पाट काढून दिलेत शेतीसाठी पाण्याचे. त्यात पाणी येतं का नाही देवजण, पाण्याची पाळी आली तर आली आणि त्यातल्या तर शेवटावाल्याला तर काहीच नसतं. तसं काही का होईना लोकांना वाटावं सोय केली आहे म्हणून त्यांना आपले कॅनव्हास तयार केले. रंजक वस्तू भरल्या हाटी, कदाचित त्या काळात काही साधनं असतील तशी वाटली असतील. आता वाटतात ना लोक, टी व्ही वाटतात, मिक्सर वाटतात, आता पुढे पुढे मोबाईल वाटतील. स्वस्त करतात म्हणजे वाटणंच आहे. या वस्तू स्वस्त झाल्या म्हणजे लोक याच्या नादी लागावेत म्हणून त्या स्वस्त करणे. वाया जाईल मानव शक्ती, नाद लाविले किती या रीती. अनेक नाद लावले, लोकांची शक्ती वाया जावी, लोकांना सगळं काही जागच्या जागी बसून भेटावं असं वाटायला लागावं, यासाठी त्यांनी वेगवेगळे नाद लावले लोकांना. आणि जुन्या काळाचं विडंबन करायचे, जुन्या काळाला नावं ठेवायचे आणि आम्ही कसे चांगले आहोत हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सतत सत्या प्रचारुनिया शाश्वत हित विध्वंसी, तेच गोड वाटते जनासी, आली बकता हंसी, जय हरी सुखकंदा. सत्यता, सतत असत्य जे आहे ते पसरवून त्या सत्यतेला दूर ठेवण्याचा यांनी प्रयत्न केलाय किंवा त्या सत्याचा नाश करण्याचा यांनी प्रयत्न केलाय. आजही तेच चाललेलं आहे. जाहिरातींच्या द्वारे काय होतं सगळं माहीत असतं. तुम्हाला माहीत नाही का की काय ते 7 दिन में गोरा आहे ना काहीतरी ते जाहीर, फेअर अँड लवली. हां, पण घेतात ना लोक, माहिती आहे प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला माहिती आहे की 7 दिवसात काही गोरं होणार नाही, पण ते घेतात, लावतात. ते का होतं, ते वारंवार 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 तुमच्या डोक्यावर बिंबवलं जातं. हातोड्यानं तरी मारल्यावर लक्षात येणार नाही, पण ते टी व्हीवर इतकेदा ऐकवलं जातं, इतकेदा ऐकवलं जातं, मग आपल्यालाही वाटायला लागतं हेच खरं आहे, हेच खरं आहे, हेच खरं आहे. बरोबर आहे ना? तसंच केलं यांनी. रोज यांनी सांगावं. हो, कधी कधी आपलंही होतं ना, तो पोपट एक रोज बोलतो बघा टीव्हीवर की असं आहे सरकार, असं आहे सरकार, तसं आहे. तो आपल्यालाही खरं वाटते, खरंच कडे असं असेल, पण कोणाचं काय असेल त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. पण सत्यता पडताळून घेणं महत्वाचं आहे. आणि माणसाचं तिथंच चुकतं. खरं काय आणि खोटं काय हे का होतं, तर हे वारंवार सांगितल्यामुळे होतं. आणि दुर्योधनानं हीच युक्ती त्यावेळेस या युक्तीचा वापर केला. आणि तेच गोड वाटते जनासी, आली बकता हंसी. म्हणजे सगळे बगळे हंस वाटू लागले आणि सगळे हंस बगळे वाटायला लागले लोकांना. म्हणजे तुम्हाला वारंवार सांगितलं हा हंस नाही, हा बगळा आहे, बगळा आहे, बगळा आहे, बगळा आहे. तो हंस असला तरी बिचारा आपणही म्हणायला लागतो हो तो बगळाच. असं यांनी वारंवार वारंवार स्वतःचा मोठेपण सांगायला सुरुवात केली. पुढे काय म्हणतो दौम्य ऋषी, प्रजा असे विसराळू राया, स्पर्श वेदिनी सत्य म्हणाया, भूत भविष्यान च बघते ती, तिज शिकवावे लागत संती. काही नसते रे म्हणले धर्मराजा, प्रजा विसराळू असते, आपणही विसरलो. मागच्या झालेल्या गोष्टी आता जर सांगितल्या तर हो तो हर्षद मेहता आता आठवतो होता, पण तो तेलगी गेले ना विसरून. अहो कोट्यावधी घेऊन घेतो मल्ल्या, कोट्यावधी घेऊन गेले. थोडे दिवस ते जोपर्यंत त्या वर्तमानपत्रात नाव येतं तोपर्यंत आपल्या लक्षात राहतं. नंतर प्रजेचं आपलं चालू झालं की राहटगाडगं चालू झालं की लोक विसरायला लागतात. स्पर्शवेदिनी सत्य म्हणाया. मांजर तुमच्या घरात दूध प्यायला येते, तुम्ही फटका मारते तेवढा वेळ ती बाजूला जाते, पुन्हा येते ना परतून, कारण तिला तेवढीच स्पर्शवेदिनी असते. ती कशासाठी तिला कळत नाही हे मारते कशासाठी आपल्याला, तेवढ्यापुरतं ती बाजूला जाते. मला सांगा, एकदा तुम्ही एका मांजरीला मारलं पुन्हा ती तुमच्या घरात आलीच नाही, असं कधी होतं का? तिला तेवढ्यापुरतं वाटते कशामुळे मारलंय काय माहिती म्हणे, पण आपल्याला ते प्यायचंय, पुन्हा येते प्यायला. जनतेचं तसंच असतं.
थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं जनतेला तेवढ्या पुरतं लक्षात राहतं. मंदिरातून बाहेर गेल्यानंतर इथलं सगळं विसरून जातं. पुन्हा आपलं हरे राम संसार राम संसार श्याम चालू होतं. असो भेटुनी वरवरी परराष्ट्रासी असे निर्मिला स्नेह तयासी नृपवश करुणी घेत सुयोधन गमे तया हा जनहित कारण. हा काय करतोय म्हणले, मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या राष्ट्रात जाऊन आलाय बाजूच्या आणि सगळ्यांची मैत्री करून घेतली त्यानं आणि त्यांचा वापर तुझ्या विरुद्ध करण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. निस्वार्थीनी उदार वृत्ती हस्तक इतरानित ऐकविती तोच सुखाचा गमे जनाते पुन्हा दूरचे आतील दिसते. हस्तक म्हणजे जे चमचे असतात का नाही, ते चमचे लोक त्याचीच वाहवा करतात म्हणे. मग लोकांना सुद्धा दूरचंही दिसत नाही ना आतलंही दिसत नाही, नेमकं काय ते कळत नाही. या स्तव सोपे नसे युधिष्ठिर विजय मिळवणे सुयोधनावर मुळे नृपाया विषवृक्षाची फाल फार खोलवर गेली साची. युधिष्ठिरा, त्याच्यामुळे त्या दुर्योधनावर विजय मिळवणं काही सोपं नाही. त्यात हा जो विषवृक्ष आहे याची मुळं खूप खोलवर गेलेली आहे. जनास कौरव आवडती जर तेच सुखे नांदोत महीवर. युधिष्ठिरा, मला माहिती आहे म्हणले तू कसा आहेस. दौम्य ऋषी जाणून होते ना. अहो प्रत्येकच पुरोहित आपल्या यजमानाला जाणून असतो, किती पाण्यात आहे ते आणि किती दानात आहे ते पण, बरोबर आहे ना. त्याला माहिती होतं युधिष्ठिराचा स्वभाव कसा आहे. युधिष्ठिराला काय म्हणाले, जनास कौरव आवडती जर तेच सुखे नांदोत महीवर हवे कशाला राज्य मला ते असेन धर्मा आन मनाते. धर्मा, तू असं मनात सुद्धा आणू नकोस म्हणले की तुला वाटेल लोकांना कौरव आवडायला लागले, लोक सुखात नांदतायत, मला कशाला राज्य पाहिजे, मी कुठेही आपला भाकर मागून जगेल, असा विचार सुद्धा करू नकोस म्हणले. कारण लोक तुला नच सर्व विसरले स्मरती अजुनी चित्ती अशांत म्हणून असती कौरव वाटत त्यासी भीती जय हरी सुख कंदा. देव, तुला अजून लोक विसरले नाहीत, तुझ्या धर्माला तुझ्या न्यायाला लोक अजूनही आठवतात. फक्त कौरव आहेत समोर म्हणून त्यांना भीती वाटते. म्हणजे भगवंत द्वारकेला निघून गेलेले आहेत आणि धौम्य ऋषी पांडवांना हा उपदेश करू लागलेले आणि सांगताना काय म्हणतात, सुयोधनाने स्वार्था पोटी प्रजा वळविली प्रेया पाठी मिळवून द्यावे श्रेय तयांचे कार्य असे हे निर्लोभाचे. दुर्योधनानं काय केलं म्हणले, ज्या सुखकर गोष्टी आहेत, आवडत्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लोकांना वळवलंय. सिनेमे दाखवत असेल, काही असेल, खेळ खेळवत असेल, त्या गोष्टींमध्ये रंगून टाकलं म्हणले. पण लोकांच्या हितकर गोष्टी काय आहेत यांची जाणीव करून देण्याचं काम तुला आहे. द्वारकेस जातो कपिकेतू. आणि आता तुझा भाऊ अर्जुन कपिकेतू, ज्याच्या ध्वजावर साक्षात हनुमान विराजमान आहेत, असा अर्जुन कुठं जाणार आहे. द्वारकेस जातो कपिकेतू विराट कन्या परिणय हेतू निजपुत्रासी अनावयाते देत्या सह संदेश हरिते. हे कुठं राहत होते हे सांगायचं राहिलं थोडंसं. यांचा त्या विराट नगरीमध्ये मुक्काम होता. 13वं अज्ञाताचं वर्ष जे झालं ते इथंच राहत होते. आणि विराट राजाकडे अर्जुनानं बृहन्नडाहून उत्तरेला नृत्य शिकवलेलं होतं. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं विराट राजाच्या की हे इतर कुणी नसून हे पांडव आहेत आणि सैरंद्री ही साक्षात द्रौपदी आहे. हे माहीत झाल्यानंतर त्यानं माफी मागितली, क्षमा मागितली की मी चुकीचा वागलो तुमच्यासोबत, मग हे तुम्ही माझ्या घरी राहा. आणि अर्जुनाला त्यानं उतराई व्हावं म्हणून आपली कन्या अर्पण करायचं प्रस्तावित केलं. अर्जुनानं त्यावेळेला सांगितलं की उत्तरा माझी शिष्य आहे, मला माझ्या पुत्रीसारखी आहे, तुला द्यायचीच असेल तर माझा पुत्र जो अभिमन्यू सुभद्रेपासून झालेला तो द्वारकेत त्याच्या मामेकुळी वाढतोय, त्याला दे. आणि हे सगळं ठरलेलं असताना म्हणून अर्जुन कुठे निघाला होता, पोराला आणायसाठी द्वारकेहून.
कशासाठी तर विराट कन्या परिणय हेतू, त्या उत्तरेसोबत लग्न होणार होतं, ठरलेलं होतं, ते लग्न लावण्यासाठी म्हणून तो घेऊन येणार होता. मग हे काय सांगतात दौम्य, आणायचे तुझा भाऊ चाललाय द्वारकेला, तर दे त्या सहसंदेश हरिते, त्याच्यासोबत कृष्णाला एक संदेश पाठव. योगेश्वर तो बुद्धिमतांवर येथ विवाहास्तव आल्यावर, मंत्र बळे होईल तयाचे विफल सर्व ही सुयोधनाचे. त्याला इथं बोलून घे, तो बुद्धिमतांवर आहे. तो इथं आल्यानंतर त्याच्या मंत्रबळानं, मंत्रबळ म्हणजे त्याच्या मुत्सद्देगिरीनं, जादूटोण्याचे मंत्र नाहीत, त्याचं मंत्रण, त्याची मुत्सद्देगिरी, त्याच्या मुत्सद्देगिरीमुळं त्या सुयोधनाचं सगळं, त्यानं जे ठरवल, तो जे सांगेल, त्याच्या सल्ला मसलतीनं आपण दुर्योधनाचं विफल करू शकू. म्हणजे सांगतसे जे तेथ पुरोहित, सहज पांडवा झाले संमत, प्रमाण आपुली आज्ञा म्हणून वाकविती निजमस्तक चरणी. ठीक आहे म्हणले दौम्य ऋषी, तुमची आज्ञा आम्हाला प्रमाण आहे, तुम्ही जे सांगता ते योग्यच सांगता, तुम्ही आमच्या कल्याणाचं सांगता, त्यामुळं असा निरोप आम्ही नक्कीच देऊ. धर्मा करुणी नमन धनंजय निगे द्वारके लागी, पवन गतीचे चपल अश्वही मंद वाटती वेगी, जय हरी सुख कंदा. एखाद्या आवडत्या ठिकाणी जायचं असलं तर आपल्याला उगाचच वाटायला लागतं की वाहन तेवढं हळूहळू चाललंय, अजून थोडं वेगानं जायला पाहिजे, उशीर होतोय. तसं अर्जुनाला झालं. अर्जुन धर्मराजाला नमस्कार करून निघाला, रथात बसला. आता अर्जुनाच्या रथाचे घोडे आहेत, किती वेगवान धावत असतील, पण अर्जुनाला वाटायला लागलं की काऊन घोडे दमानं चाललेत, लवकर द्वारका काय येत नाहीये. कारण भगवंताच्या भेटीची ओढ होती. पुढे द्वारका दिसायला लागली. पुरी द्वारका सोन्याची ती, रवी किरणांनी चमकत होती, प्रहर दोन टळले दिवसाचे, अर्जुन ये मंदिरा हरीचे. दिवसाचे 2 प्रहर टळले होते आणि अर्जुन द्वारकेमध्ये पोहोचला. आता अर्जुन आहे, त्याला थोडीच कोणी वाट अडवणार होतं. थेट भगवंताच्या महालात आलाय अर्जुन आणि पाहतो तर काय, पर्यंकी श्रीहरी निजेला, अंगावरती घेऊन शेला, सोनसळी तो पदरतयाचा, निश्वासे हळू हाल तसाचा. पर्यंकावर म्हणजे पलंगावर श्रीकृष्ण झोपलेले आहेत. अंगावर तलम असा शेला, रेशमी शेला पांघरलेला आहे आणि तो त्यांच्या श्वासानं हलतोय. किती तलम असेल बघा, भगवंताच्या श्वासानं तो तलम शेला वरखाली होतोय. नयन निमिलित तरीही सुंदर, पुष्टभुजेवर ठेवियले शिर, सरळ बाहू आजानुदुजा शुभ, शय्येवरती रुळते कौस्तुभ. भगवंत एक हात दुमडून वामकुक्षी चाललेली. 2 प्रहर टळलेत म्हणजे भगवंताचं जेवण झालेलं आहे, महानैवेद्य झालेला असेल, रुक्मिणी मातेनं सुग्रास अन्न वाढलेलं असेल आणि ते झाल्यानंतर विडा घेऊन भगवंत आडवे झाले असतील पलंगावर. हात दुमडलेला आहे, एक हात, दुसरा हात मांडीवर लांब ठेवलेला आहे तशाला तसा, आणि गळ्यातलं कौस्तुभ असं खाली रुळतंय गादीवर. वर्णन असं आहे की साक्षात भगवंत कसे झोपले ते डोळ्यापुढे दिसावं, आणि मिटलेले असून सुद्धा डोळे सुंदर दिसत होते. उच्चासन घेऊन उशासी. आता हे पाहिलं, हे चित्र खूप सुंदर दिसलं, पण बाजूला एक उच्च असं आसन घेऊन कोण बसलेलं होतं. उच्चासन घेऊन उशासी, असे सुयोधन खलमदराशी, सळनयनी वळवी तमिशांना, तुच्छ जणू माने सकलांना. यानं पाहिलं उशाला एक आसन घेऊन दुर्योधन बसलेला आहे आणि एक भुवई वर करून मिशांना ताव देत बसलाय दुर्योधन, जणू काही दुसऱ्यांना तुच्छ मानतोय. हे पाहिल्यावर अर्जुनाच्या मनात काय भावना झाली. सुयोधनासी बघता क्षणभर अर्जुन थबके दारी, गमे तया धनराशी जवळी, जणू का नाग विखारी, जय हरी सुख कंदा. अर्जुन थोडा थबकला आणि त्याला वाटलं अरे अरे, धनाच्या राशीवर जसा एखादा विषारी साप बसलेला असावा तसा माझ्या कृष्णाच्या बाजूला हा दुर्योधन येऊन बसला. वाईट वाटलं अर्जुनाला. जवळी येऊन चरणा सन्निध, उभा ठाकला मग विजयायुध,
नम्रपणे जोडिले करासी, उठुनी बसले तो ऋषिकेशी. हा आला, यानं नमस्कार केला आणि तसाच उभा राहिला. आणि भगवंताला काय हे काही माहित नव्हतं का हे येऊन बसलाय नग म्हणून? सगळं माहित होतं भगवंताला. पण भगवंत याच्या येण्याची वाट पाहत होते. हा आला आणि भगवंत असे उठून बसते, ह्या मागचा मागच इकडं बसलेला दिसलाच नाही, याच्याच कडे पाहिलं. वदती विजया हर्षित हृदये, दूर असा का बैस इथे ये. म्हणजे ये मांडीजवळ बस माझ्या इथं. आता कस काय आलास? कोणाला बोलताय? अर्जुनाला. हे मागच. प्रिय सखया आलास कधी तू, काय धरियला मनात हे तू. असे झटकन उठले भगवंत. दुर्योधन मागचा मागे राहिला आणि अर्जुनाला विचारतात, कस काय आलास? तुझ्या मनात हेतू काय? किती दिवसानंतर आलास? इथं माझ्या जवळ बस. आता याच्या मनात खतखत खतखत चालू. विनवाया तुझं म्हणे किरीटी. फक्त तो म्हणला विनवाया तुझं आलो, आलो सुद्धा म्हणू दिलं नाही. तोच आडवून मने कुहीटी. हा दुष्ट लागलीच त्यानं अडवलं. मदीय परिसे वचनर माधव, प्रथम इथे मी आलो यास्तव. तो फक्त एवढाच म्हणला अर्जुन की तुझी विनंती. हे म्हणलं थांब थांब, आधी माझा एक, मी आधी आलोय. दुर्योधन म्हणला प्रथम येत जो त्या तो शविणे, मान्य करीन करोनी त्याचे म्हणणे. तुझ ठावी ही सज्जन रीती, श्रेष्ठ म्हणून तव पूजा होती. आता भगवंताला धर्म शिकवायला लागला, काय असतो, नीती काय असते सांगायला लागला. जो आधी आला त्याची आधी इच्छा ऐकली पाहिजे म्हणले, त्याची इच्छा आधी पूर्ण केली पाहिजे. काय फर्स्ट कम फर्स्ट सर्व. जो आधी येईल त्याला आधी दिलं पाहिजे. ही तुला काही नीती माहित नाही का म्हणे? सज्जनांची नीती अशी असते. तू असा कसा वागतो? भगवंत म्हणाले ठीक आहे दुर्योधना, तुला कौरवा केव्हापासून सन्नीतीची महती, पटली झाले फार बरे बा, हसून म्हणे श्री मूर्ती जय हरी सुखकंदा. बरं झालं म्हणले कौरवा, तुला सुद्धा आता सन्नीती काय असते, सज्जनांची रीत काय असते कळायला लागलं म्हणले. हा बोल बोल म्हणले. प्रथम जा, पण एक गोष्ट लक्षात घे म्हणले, प्रथम जाहले तुझे आगमन, प्रथम पाहिला मी परी अर्जुन, म्हणून मजसी उभयांचेही प्रिय संपादन अवश्य होई. पहिल्यांदा तू आलास मान्य आहे म्हणले. तू म्हणला म्हणून तू आता एकदम सज्जन झालास, म्हणजे तू म्हणला म्हणजे खरं मान्य म्हणू. तू आलास म्हणले पहिल्यांदा, पण मी पहिल्यांदा अर्जुनाला पाहिलं. आता मला दोघांचंही ऐकावं लागेल म्हणले, दोघांचंही, आणि दोघांनाही आनंदी करून इथून पाठवावं लागेल. भाविरणास्तव हवे तुम्हा ते, सहाय्य मम हे कळते माते, दोन दिशा मी तुमचे पुढती, ठेवीत घ्यावी जी आवडती. मला माहिती आहे म्हणले पुढे होणाऱ्या युद्धासाठी तुम्ही माझ्याकडे मदत मागायला आलेले आहात. मी दोन पर्याय तुमच्या समोर ठेवतो, त्यातला एक निवडा. पूर्ण निरायुध एक असामी, नच युद्धाच्या येईन कामी, नारायण मम सैन्य तुझे हे, शूर सज्ज जे विशाल आहे. माझी नारायणी सेना एकीकडे आहे आणि निशस्त्र असा मी शपथ घेतलेली आहे म्हणले. मी आता शस्त्र उचलणार नाही, मी एकटा युद्धाच्या कुठल्याही कामाला न येणारा असा एकीकडं. दोन पैकी निवड तुम्हाला करायची. ग्रहण हवे ते करणे आतून, असे धाकटा तुम्हात अर्जुन, संधी पहिली म्हणून तयासी, चोजविणे प्रथमता शिशुसी. आता तुम्ही दोघं भाऊ आहेत म्हणले, त्यातल्या त्यात अर्जुन लहान आहे, तुला थोडं तर सज्जन आहेस म्हणले, तेवढं तुला आता तू स्वतः सांगितलं सज्जनाच्या रीती अशा असतात, ही पण सज्जनाची रीती आहे म्हणजे. आपल्याकडे वाटणीची पद्धत असायची बघा जुन्या काळात. भाऊ वाटण्या झाल्या की वाटण्या करायच्या थोरल्या भावानं आणि पहिला हिस्सा उचलायचा धाकट्या भावानं. ही अशी पद्धत होती. म्हणजे जे काही चांगलं त्यातल्या त्यात धाकट्याला मिळावं असा त्यामागचा हेतू असायचा. म्हणले शेवटी लहान लेकरू आहे म्हणले, त्याची हौस आधी पुरवावं लागेल, त्याचा हट्ट पुरवावा लागेल. व्याकुळ झाला मणी कृपण तो मागे अर्जुन काय, सेना जाता घेऊन कृष्णा काय करू मी हाय, जय हरी सुखकंदा. काय अर्जुन मागल, अर्जुनानं न जाणून सेना मागितली तर या बिना शस्त्राच्या कृष्णाला घेऊन खायला कार भुईला भाग कशाला घेऊ म्हणले मी याला, त्याला घेऊन काय उपयोग होणार आहे.
त्यजी परिस जडन मुरडून नाकी, निवडी गारा बघुण चकाकी, दूध टाकिले तुंकून ओठी, डाळ घोटी तो मद्यासाठी. त्या दुर्योधनाचं कसं झालं, तो परीस दिसायला खराब दिसतो, त्याला वाटलं काय फालतू दगड आहे म्हणून यानं फेकून दिला आणि गारा वेचायला लागला, चमकायला लागल्या म्हणून. दूध टाकिले थुंकून ओठी, दूध दिलेलं दूध थुकून टाकलं आणि लाळ घोटी तो मद्यासाठी. दारूची वाट पाहतोय असा दुर्योधन. पण अर्जुन सुज्ञ परी टाकून पसारा, मूळ सूत्र घे करून विचारा, म्हणे धनंजय हवास तू मज, शस्त्र न धरसी तरी अधोक्षज. काय म्हणाला अर्जुन, देवा मला काही नको, तू शस्त्र धरलं नाहीस तरी केवळ आणि केवळ तूच पाहिजेस. कुरु राजा बहुहर्षित होई, म्हणे मूढ हा नच चतुराई. त्याला आनंद झाला दुर्योधनाला. येडय म्हणले हे, या अजूनही भाऊ काही सुधारले नाही म्हणले. एवढा यांना 13 वर्षाचा 1 वर्ष अज्ञातवास, 12 वर्ष वनवास झाला तरी यांना काही अक्कल आली नाही म्हणून. त्याला काही चतुराई नाही. रुची किड्यांची हंसा नाही, पाहून बगळा करीतो ही. एकदा काय झालं, एक हंस आकाश मार्गाने चाललेला होता, खाली बगळ्यांचा थवा होता. त्या हंसाला वाटलं अरे हे पण पांढरे दिसत आहेत, आपल्यासारखे आहेत काय की, म्हणून तो खाली उतरला. खाली उतरल्यावर त्याच्या लक्षात आलं अरे ही काहीतरी वेगळी जात दिसते. ते बगळे पण वेगळं दिसलं म्हणून पटकन त्याच्या भोवताल गोळा झाले आणि म्हणले काय तू कुठून आला, तुझी अशी लाल चोच लाल पाय, असा कसा, तू बगळा वाटत नाहीस म्हणले, तू कुठून आलास. ते म्हणजे की मला राजहंस म्हणतात, मी त्या मानस सरोवरामध्ये राहतो कैलास पर्वताच्या पायथ्याला. ते म्हणजे काय असते तिथं. म्हणजे तिथं काय सुंदर असं मानस सरोवर आहे, त्याच्या काठावर रत्न वाळूमध्ये पडलेली असतात. मी प्रवाळ खातो, मोती खातो, म्हणजे मोत्याचा चारा खातो. हे म्हणजे तिथं शेवाळ नसते म्हणलं, नाही तिथं शेवाळ नसते. हे म्हणजे शेवाळ नसते म्हणजे हसायला लागले सगळे बगळे त्याला. तसं झालं या दुर्योधनाचं. याला हिरा मोती काय कळालाच नाही, हा अजूनही त्या डबक्यातच खुश. तव पक्षाने कौरव विणवी, बलरामाते तो न करी परिसाय कुणाते, म्हणे सारखे दोघे ही मज, विरुद्ध त्यातून होत गदाग्रज. तिथून निघाला, बलरामाकडे आला. आता हे कसे गदा युद्धाचे गुरु होते बलरामजी, दुर्योधन आणि भीमाची. दोघांनाही समसमान विद्या शिकवलेली होती. पण त्यातल्या त्यात दुर्योधन बलरामाचा लाडका होता. काय होतं जरा, भीमही थोडा अजागळ होता. असा एक हात शिकवावा बलरामानं. म्हणले तुला अशी गदा मारली म्हणजे तू असं अडवायचं, अशी मारली म्हणजे असं अडवायचं, अशी एक एक हात शिकवत होते. तू कशी स्वतःची हे ठेवली पाहिजे, शरीरयष्टी कशी वाचवली पाहिजे, स्वतःचं शरीर कसं त्या वारापासून वाचवलं पाहिजे, असं सांगत असताना मध्येच भीम म्हणला, नाही चुकवला तर काय होते आता, कारण हे भीम होताच असा. अहो मायेच्या पोटातून पडला तर ती शिळा बाहेर आला, हातातून कुंतीला झेपावला नाही, भार तोलला नाही म्हणून तो खाली पडला, तर खालची शिळा भंगली म्हणे, याला काही झालं नाही, हू का चूक केलं नाही या लेकरानं. एवढा ताकदवान होता भीम. आणि गुरुला काय म्हणला, ठीक आहे एखादा वार नाही चुकवला काय होईल म्हणला, गदाच चमटल ना. आता असं बोलल्यावर कोण्या गुरुला आनंद होईल, शिष्य असा बोला म्हणून. आणि दुर्योधन कसा होता, ठीक आहे तुम्ही सांगताल तसं, तुम्ही सांगताल तसं, म्हणून दुर्योधन जरा लाडका होता. म्हणून दुर्योधनाला वाटलं आता कृष्ण तर नाही, बलरामाला घेऊन जाऊ आपल्यासोबत, सेना तर आलेली आपल्यासोबत. कौरव विणवी बलरामाते, तो न करी परिसाय कुणाते, म्हणे सारखे दोघे ही मज, विरुद्ध त्यातून होत गदाग्रज. म्हणजे तुम्ही दोघेही मला सारखे आहेत, मी काय कोणाकडे येणार नाही. आणि त्यातल्या त्यात तुझ्याकडे जर आलो तर कृष्णाच्या विरुद्ध मला लढावं लागेल, आणि त्या बाजूने गेलो तर तू माझा प्रिय आहेस, म्हणजे मी कोणाकडून येणार नाही. तव पक्षाणे प्रिय बंधू सह लढणे दुस्सह मजसी, येथ तैन च वसेन जातो, तीर्थाटन करण्यासी जय हरी सुख कंदा. त्या भानगडीत नको म्हणले, मी माझी तीर्थयात्रा करायला जातो, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणलं, ही सेना घेऊन जा. पुरा गजभय परते राजा, वदे हरी मी कुठल्या काजा, का म्हणून विजया मज लागी,
घेतलेस तू मागून वेगी. आणि हस्तिनापुरी परत आले आणि इकडे हरी काय म्हणायला लागला त्याला, अर्जुनाला, की तू मला का मागून घेतलंस रे, तुझ्या समोर तर पर्याय होते आणि तुला मी पहिल्यांदा मागायला सांगितलं आणि तू मलाच का मागितलंस. त्यावेळेस अर्जुन विनयपणानं म्हणाला, देई उत्तर विनये अर्जुन, दुजे नको मज तुझ्या कृपे विण, तुझ्या आपुल्या म्हणसी हृदये, स्वये त्याकडे श्री यश जय ये. तू ज्याला आपला म्हणशील त्याच्याकडे लक्ष्मी येईल, यश येईल, जय येईल, सगळं येणार आहे. कुरुराजांच्या मुळेच हेही, भाग जाहले वदने पाही, न मागता तरी मुलास आई, काय दयाळा सोडून जाई. मी मागितलं जरी नसतं त्याच्यामुळं मला मागावं लागलं. म्हणजे मी मागितलं जरी नसतं आधी तरी भगवंता तू काही माझ्या मायसारखा आहेस म्हणजे, तू मला सोडलं असतंस का. या करिता नच मी आलेला, आणि मी काही त्याच्याकरता आलोच नव्हतो. म्हणजे दुर्योधन आलेला असेल काय मागायसाठी आलाय तो. मत्स्यपुरा परी तुझने न्याला, मी तुला मत्स्यपुराला त्या विराटाच्या नगरीला नेण्यासाठी आलोय. अभिमन्यूचे लग्नासाठी सर्वही आतुर तुझी या भेटी. अभिमन्यूचं लग्न ठरलंय आणि त्या लग्नासाठी तुला न्यायला आलोय, सगळे तुझी वाट पाहत आहे. विराट कन्या शुभा उत्तरा कलावती गुणशाली, भाच्यासी तव बंधू नेमी अली सर्व सिद्धता झाली, जय हरी सुख कंदा. ती विराटाची कन्या उत्तरा जी अतिशय गुणशाली आहे ती तुझ्या भाच्यासाठी नवरी म्हणून सिद्ध केली होती. रणविद्या तू अभिमन्यूसी, स्वयेच दिदली अनुपम ऐसी, ललित कलाची मम शिष्याती, परस्परा हे भूषण होती. एक माझी शिष्य आहे म्हणले आणि एक तुझा शिष्य आहे अभिमन्यू. तू रणविद्या शिकवली, मी तिला नृत्यविद्या शिकवली आहे, ललित विद्या शिकवली. दोघं भूषण होतील म्हणलं एकमेकाला. श्री कृष्णासी झाले बहुसुख, उत्सुक देवी बघण्या सुनमुख, निघे पुरीतून वराड सत्वर, लग्नाकरिता विशाल सुंदर. आणि कृष्णाला आनंद झाला आणि रुक्मिणी म्हणली चला सुन्मुख पाहायचा योग आहे. आणि सगळेजण वराड म्हणून निघाले आता लग्नासाठी. कसं निघाले वराड, शृंगारित रथ अभिमन्यूचा, सभोवताली गणललनांचा, कांतीने ज्याची आतनूचे, तेज गमे निस्तेज हिऱ्याचे, नवरदेव तो खुले तयांनी, जयंत जैसा सुरांगणांनी, नीती श्री धृती कीर्ती नेवा, वीर जसा शोभून दिसावा. तो जणू इंद्राचा मुलगा जयंत जसा सुंदर होता तसा अभिमन्यू सुंदर दिसायला लागला, शोभून दिसायला लागला. कशानं शोभतोय, नीती श्री आणि धृती कीर्ती, म्हणजे नीतिवान आहे, वैभव संपन्न आहे, धैर्यवान आहे आणि कीर्तिवान आहे असा तो अभिमन्यू शोभतोय. हत्तीवरच्या अंबाऱ्या त्या शिखरे जणू मेरूंची, चमकत होती सूर्यकरांनी, झूलही भरगच्चीची, जय हरी सुख कंदा. हत्तीवर अंबाऱ्या जणू काही एखाद्या शिखरावरचे, वर शिखरावर सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर मेरूचं शिखर चमकावं तसं दिसत होतं. आणि त्यांच्या हत्तीच्या अंगावरच्या झुली सूर्यकिरणांनी चमकून उठत होत्या. हिरे माणके पाच मन्यांनी, भूषविले जे कनकनगांनी, अश्वासे ते जाळ सुलक्षण, पथे चालता करीती नर्तन, ध्वजारथांच्या नभी फडकती, असंख्य सुंदर ज्या विविधाकृती, रम्य फुलांनी हे नटलेले, सजीव कानन जनुकी चाले. कोण कोण निघाले, सती सुभद्रा सती रुक्मिणी, तशाच दुसऱ्या श्रीहरी रमणी, रमा शारदा सावित्री सम, पवित्र पावन ज्यांचा विभ्रम, रथात एक्या नर नारायण, सस्मित चाले प्रेमळ भाषण, त्यातील गोडी चाखायास्तव, धवती फिरती सात्यकी उद्धव. रुक्मिणी सुभद्रा आणि कृष्णाच्या इतर राण्या सोबत निघाल्या आहेत लग्नासाठी. एका रथामध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे नर आणि नारायण दोघं जण एका रथात विराजमान झाले आणि त्यांच्या गुजगोष्टी चालल्या आहेत. आणि सात्यकी आणि उद्धव घोड्यावर बसून निघालेले आहेत. आता हे दोघं भगवंताचे भक्त आहेत. यांना वाटायला लागले भगवंत अर्जुनाशीच काय बोलतो हे आपल्याला थोडं तरी ऐकायला यावं, म्हणून यांनी वारंवार रथाच्या जवळ आपले घोडे आणावे.
वनमालीची वैभवशाली सेना आली या रीती, वाजत गाजत सुरसरिते समसाजत जी का भूवरती, करीथा स्वागता ताट समुत्सुक विराट गाती भाट जया, धरी मुरारी उरी नृपासी जरी वाकला धरुण नया. अशी वैभवशाली वराड जे घेऊन भगवंत आले, वाजत गाजत कुठं आले तर विराटाच्या नगरीत. तो विराट सामोरा आला स्वागतासाठी आणि भगवंताला नमस्कार करण्यासाठी खाली वाकला. त्यावेळेला भगवंतांनी त्याला वरच्यावर उचललं. युधिष्ठिर नमस्कार करण्यासाठी आला, भगवंतानं पुन्हा युधिष्ठिराला सुद्धा वरच्यावर उचललं. आणि काय म्हणाले भगवंत त्यांना, द्विष्ट्या त्वं वर्धसे युधिष्ठिर सत्यनिष्ठया वदे रमावर, प्रभा तुझी ग्रहमुक्त रवीसी उजळवील की पुन्हा महिसी. आशीर्वाद दिला भगवंतानं की तुझी अशीच सत्यावर निष्ठा राहू युधिष्ठिरा, आणि तुझी कीर्ती अशीच वर्धसे वाढत राहो. प्रभा तुझी ग्रहमुक्त रवीसी उजळवील की पुन्हा महिसी. आणि मग भगवंताला अर्घ्य दिले. अर्घ्यादी स्वीकारुण पूजन वसे मंदिरी रम्य दयाघण, पुढे उत्तरा अभिमन्यूचा विवाह झाला बहुथाटाचा, मणी सर्वही हर्षित झाले मिष्टान्नाने याचक झाले, आहे रासी करी रमावर गणती त्याची करणे कुठवर. लग्न भगवंताच्या भाच्याचं. आता आजोळचा आहेर कसा केला असेल भगवंतानं. हत्ती घोडे रथ सोन्याचे वस्त्रे बहुमोलाची, कुबेर लज्जित व्हावा ऐशी राशी नवरत्नांची जय हरी सुखकंदा. असं वर्णन केलं जातं की त्या उत्तरेची ओटीच रत्न माणिक मोत्यानं भरण्यात आली. असंख्य हत्ती घोडे रथ सोनं नाणं भगवंतानं आहेर म्हणून भाच्याला दिलं. पांडव पक्षी नृपजे तेथे द्रुपद मगध पुरजितादी होते, दंपती सपुजिले तयांनी अमोल सुंदर वस्त्राभरणी. कुठलाही प्रचार न करता वनवासानंतर द्रुपद मगध पुरुजित इत्यादी जे राजे आले होते ना पांडव पक्षाकडे, त्यांनी जवळजवळ 7 अक्षौहिणी सेना आणली होती सोबत. आणि तिकडे त्याच्याकडे नारायणी म्हणजे 11 अक्षौहिणी सेना होती. त्यातील एक अक्षौहिणी लबाडपणानं मिळवलेलं जे होतं ते त्या शाल्वाचं होतं, आणि एक अक्षौहिणी नारायणी सेना होती. अशी यांच्याजवळ 11 अक्षौहिणी सेना होती दुर्योधनाजवळ, आणि यांच्याकडे फक्त 7 अक्षौहिणी. समारंभ तो सरल्यावरती. आता लग्नाचा समारंभ झाला, थाटात लग्न पार पडलं. भगवंतानं राजसभा भरवायला सांगितली. म्हणले सगळे राजे आलेले आहेत लग्नासाठी, पुढचा विचार करूया. समारंभ तो सरल्यावरती राजसभेसी बसले नृपती, रत्ने मंडित शुभासनासी वदेत यांना मग ऋषिकेशी. नृप हो द्या अवधान जरासे घ्या निर्णय जो समुचित भासे, सदाचार सन्निती तुम्हासी गमे प्राणसी सदा हवीसी. अन्यायाची चीड तुम्हासी बोलतसे मी अविश्वासी, नको सांगणे इथे नव्याने कसे कपट केले शकुनीने. मला माहिती आहे म्हणले तुम्ही इथं पांडवाच्या बाजूने आलात, याचा अर्थच असा आहे की तुम्हाला अन्यायाची चीड आहे म्हणून तुम्ही न्यायाच्या बाजूने आलात. इथं काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे त्या शकुनीनं कसं कपट केलं ते. सरळ मनाच्या युधिष्ठिरा तो नाडून कपट द्युते, धृतराष्ट्राशी वश करुनिया धाडी वनवासाते जय हरी सुखकंदा. या सरळ मनाच्या युधिष्ठिराला त्यानं त्या कपटामध्ये कपट करून त्या द्यूतामध्ये हरवलं आणि धृतराष्ट्राला वश करून यांना वनवासाला पाठवलं. कोण फेडितो स्वप्नातील ऋण हाल सोसुनी द्यूताचा पण, सत्यनिष्ठ हा परी युधिष्ठिर शिणला वर्षे 3 वर. 13 वर्ष हा शिणला. स्वप्नातलं ऋण जसं त्या हरिश्चंद्रानं फेडलं किंवा द्यूतातला पण त्या नलराजानं जसा सहन केला तसं यानं सगळं सहन केलं. म्हणजे उदार कीर्ती हरिश्चंद्र नल धर्म असे हा त्या मालेतील, राजर्षी हा विपदा भोगी जसा कुणी बलहीन अभागी. हा राजर्षी आहे हा राजा व्हायचा तर हा विपदा भोगतोय, त्रास सहन करतोय. विजयी हा गांडीव धनुर्धर श्रेष्ठ जयाहुन एकच शंकर,
भूमीलाही उलतायाचे अपार बळकी या भीमाचे सुतमाद्रीचे हे बलशाली परी सकली मुख घालून खाली भोगी आले दुस्सह हालाया पण धर्माचा सत्य कराया. एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत म्हणले पांडव, पण या चौघा भावांनी मोठ्या भावाची प्रतिज्ञा पाळली पाहिजे म्हणून हे शांत खाली माना घालून बसले होते म्हणले. नाही तर यांनी ठरवलं असतं तर काही वेळ लागला नसता म्हणले. पुरी प्रतिज्ञा केली आपुली धैर्य पंडुसुतांनी अवश्य आहे मिळणे आता राज्य तया परतोनी जय हरी सुखकंदा. वडिलोपार्जित राज्य असे हे उभया त्यावर सत्ता आहे कौरव जरी ते सरळपणाने देतील ना तरी अनर्थवाने धर्माच्या या उदार हृदयी क्षमाचा आहे शत्रूविषयी विनाश व्हावा सुयोधनाचा लवही नाही भावतयाचा. एवढं सगळं होऊ नये अजून दुर्योधनाचा विनाश व्हावा असं काही धर्मराजाला वाटत नाही म्हणले. न्यायपरायण नृप हो यास्तव विचार काही सांगा अभिनव कौरव पांडव या दोघाही जयामुळे अन्याय न होई. आता तुम्ही सांगा म्हणले पर्याय काय. असं काहीतरी करू की ज्यामुळं या कौरव पांडवांचा कोणावर काही अन्याय होणार नाही. मनी वाकड्या कुरुराजाचे आज काय ते कळत नसाचे गमे पाठवू म्हणून कोणी दूत विवेकी सुशील मानी. म्हणजे त्या धृतराष्ट्राच्या आणि कौरवाच्या मनात काय चाललंय हे काय आज कळत नाही म्हणले. मला असं वाटतंय की कुणीतरी दूत तिथं साम करण्यासाठी पाठवावा. अर्धभाग राज्याचा देऊन समेट जरी का झाला आनंदाची गोष्ट असे ती युद्ध हवे कवणाला जय हरी सुखकंदा. आपण असं करू म्हणले अर्धा भाग करा म्हणा राज्याचा. युद्ध करण्यापेक्षा हे सोपं आहे म्हणले. दोघांचाही सारखा अधिकार आहे. त्यांना अर्ध द्या यांना अर्ध द्या. भाषण ऐकून भगवंताचे अर्थ धर्मयुत मृदू समतेचे साधू साधू बहु योग्य वचांनी स्तवन मांडिले सकल नृपांनी विचार विनिमय करुणी घडीभर द्रुपद करी सकलास्तव उत्तर पक्ष आपुला असोनयाचा म्हणून यत्न हा केवळ साचा. द्रुपद काय म्हणाले सगळ्यांनी विचार विनिमय केला आणि द्रुपद प्रत्यक्ष सर्वांसमोर म्हणाले द्रौपदीचे वडील की ठीक आहे म्हणले आपला पक्ष न्यायाचा आहे म्हणून आपण हा प्रयत्न करून पाहू. आणि मला असं वाटत नाही म्हणले समेट होईल त्या अधमासी स्वप्नातही न चपटे आम्हासी भुजग कदाचित निर्विष होईल दुष्ट भावनच कौरव सोडील. एक वेळ भुजंगातलं विष जाईल म्हणले पण कौरव काही वाईटपणा सोडणार नाही आम्हाला वाटत नाही म्हणले. प्रयत्न करून पहा त्याच्यात काही हरकत नाही म्हणले. नाश करावा पंडुसुतांचा हेत तयांचा फार दिसाचा हातान त्यांची कीव करावी सीमा शांती सह असावी. आता काही त्यांची कीव करू नका म्हणले. शांतीला सुद्धा एक मर्यादा असते. आजवरच्या आपल्या राज्यकर्त्यांना हे कळालं नव्हतं. शांती 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 चालायची. आता मात्र आपल्या ते लक्षात आलंय आणि जैसे को तैसा चालू झालेला आहे. म्हणजे तसं करावं लागेल. द्रुपदानं त्या काळात सांगितलं होतं शांतीला सुद्धा मर्यादा असू द्या. उतरेल नमद अंधसुदाचा युद्धा वाचून देवा धर्मासाठी ससैन्य आम्ही सिद्ध वेचण्या जीवा जय हरी सुखकंदा. त्यांचा अहंकार काही जाणार नाही म्हणले पण या धर्मराजासाठी आम्ही आमचा जीव वेचायला तयार आहोत एवढं देवा लक्षात ठेवा. चेकितान युधान सात्यकी विराट राजा मत्स्यासह की कुंती भोज हा पांड्य दुजे की नृपती आसी संमत पाही दंड यमाचा योग्य खलाया संधी तरीही हवा कराया दशानना सम असुरासीही रघुत्तमे संधी दिदलीही. ठीक आहे म्हणले सगळे राजा पाठीशी आहेत पण मान्य आहे मला पण की याला यमदंड देणंच आवश्यक आहे या अशा पाप्यांना. पण रावणाकडे सुद्धा भगवान रामानं अंगद पाठवला होता म्हणजे समेट करण्यासाठी. आपणही प्रयत्न करून पाहू. पण आमची एक विनंती आहे म्हणले. काय म्हणाले परिणामुची विनती आहे तुम्हीच घ्यावे कार्यश्री हे कुरुराजासी निज प्रभावे
कसे दुजांनी उपदेशावे, सभेमध्ये ज्या श्री भीष्मादिक, तेथ तुम्हीही उन्नत मस्तक, चतुरपणाये चातुर्यासी, आपणा जवळी हे ऋषिकेशी. देवा, आमची एक विनंती आहे म्हणले, तुम्हीच दूत म्हणून जा, शांतीदूत म्हणून तुम्ही जा. कारण कुरुराजाला स्वतःच्या प्रभावानं सांगणारा असा इथं कोणी नाही, आणि तिथं भीष्मादिक मोठे मोठे लोक आहेत, त्यांच्या समोर ताठमानेनं बोलणारे केवळ आणि केवळ तुम्ही आहात. म्हणून तुम्हीच तिथं जा आणि तुमच्या चातुर्यानं हा समेट घडून या. सूर्यशता परितेजा पुले श्रुती समपावनवाणी, विचार करिता सामर्थ्याचा गमटता पिणाक पाणी, जय हरी सुख कंदा. 100 सूर्यासारखं तुमचं तेज आहे म्हणले, श्रुतीसारखी पावनवाणी आहे, आणि तुमच्या सामर्थ्याचा विचार केला तर दुजे शंकर भासता आपण, तुम्हीच इथं जायला पाहिजे म्हणले. आपणची जा श्री यदुराया, वदले सर्वही नमोन माथा, होय बरे म्हणती जग जेठी, दूत जाहले भक्तासाठी. भक्तासाठी खरकटी तर काढलीच होती, आता दूत झाले. हर्षित झाले सकलही राजे, वदती कळवा घडेल जे जे, आज्ञा भावी आम्हास तोवर, कथिता होऊ सेवे सादर. हे जे राजे आलेले होते ते म्हणले, देवा तिथं काय काय घडेल ते आम्हाला कळवा, तुम्ही सांगितल्याबरोबर आम्ही इथं दाखल होऊ. पण सध्या आमच्या राज्याची जी व्यवस्था लावून यायची त्यासाठी आम्ही जाऊन येतो म्हणले. बाकीचे राजे आपापल्या घरी परतले. निज नगरासी जाईन नृपगण, पांडव आणि श्री मधुसूदन, परस्परी करितात विचारा, प्रश्न कसा हा सुटेल सारा. विवेक नुरला सुतमोहाने, लवई जात्या धृतराष्ट्राने, संजय नामे दूत आपुला, उपप्लव्य नगरास धाडिला. आता हे सगळे जिकडे तिकडे गेले. पांडव कृष्ण विचार करत बसले की आपण पुढची नीती काय करायची. आणि एक दिवस ज्याला कसं असतं, सज्जन माणूस हे करू का नको म्हणून 10दा विचार करतो. दुर्जनाचं असं काही नसतं, विचार विचार मनात आला की केला. धृतराष्ट्राचं तसंच होतं. धृतराष्ट्राला वाटलं आपण संजयाला पाठवावं आणि त्यांची काय वित्तम बातमी आहे ती काढावी, म्हणून त्यानं आपला दूत म्हणून त्याचा जो सारथी होता संजय त्याला पाठवलं. कुठं पाठवलं? या विराट राजाच्या नगरामध्ये, ज्याचं नाव होतं उपप्लव्य. हे साधारणतः राजस्थानच्या आसपास असावं कुठेतरी, कारण कुरुक्षेत्रापासून जवळ होती विराटाची राजधानी. आणि पांडव तिथं राहत होते म्हणून तो तिथं आला. भेद काढणे युधिष्ठिराचा पाहुन बला बलासी, युद्धापासून विन्मुख करणे बोधियले हे त्यासी, जय हरी सुखकंदा. त्यानं धृतराष्ट्रानं काय केलं, संजयाला सांगितलं की जा आणि यांना युद्धापासून एक तर विन्मुख कर, होत नसतील तर त्यांच्या जवळ किती ताकद आहे, काय सैन्य त्यांनी जमवलं याची आकडेवारी मला येऊन सांग. आणि हा संजय तिथं आला. वंदन करुणी पंडुसुतांना, कुशले प्यासी पुसले नाना, आपुलेही त्या सांगुण साची, बोलत वाणी धृतराष्ट्राची. कशा आहात, काय आहात? क्षेम कुशल गप्पा झाल्या. आमच्या तिकडं सगळे क्षेम आहेत, तुमच्या तिकडं कशा आहेत? आणि मग हळूच धृतराष्ट्राचा विचार संजयानं सांगितला. नित्य असो कल्याण आपुले, साम घडावा हेच चांगले, मूर्ख परी मम सुत दुर्योधन, बसला हे हट्टा पेटून. काय म्हणतो धृतराष्ट्र? मला असं वाटतं म्हणले की तह झाला पाहिजे, संधी झाली पाहिजे. माझा मुलगा मूर्ख आहे म्हणले, मी किती सांगतो पण हट्टाला पेटून बसलाय. तो कवणाचे मानित नाही, तो कोणाचं ऐकत नाही. परी तसे ना तुमचे काही, पण तुम्ही ऐकणारे आहात. तुम्ही जाणते आहात सारे, युद्ध करा नच हे अविचारे. तुम्ही जाणते आहात मध्ये, तुम्ही काय अविचाराने युद्ध करू नका. पाठवा होऊन नर रक्ताचे, काय तरी सुख या राज्याचे, विषय सुखाचे नसे प्रयोजन, निभेल तुमचे पराभृत होऊन. म्हणले रक्ताचे पाठ वाहून काय होणार आहे, युद्ध करून कोणाचं काही चांगलं झालंय. म्हणजे शांततेचे, आजकाल जे शांततेचे धडे सांगतात तसा शांततेचा धडा सांगायला लागला. आणि पराभूत झालात तरी तुमचं निघून जाईल म्हणले. तुम्हाला काही फार मोठ्या वैभवाची आशाच नाही आहे मुळात, त्यामुळं तुमचं भागून जाईल.
मूर्खा संगे मूर्ख न व्हावे ही सुजनांची रीती, सहनशीलता पंडुसुताची असामान्य ही ख्याती, जय हरी सुखकंदा. माझं पोरग मूर्ख आहे म्हणले म्हणून तुम्ही मूर्ख व्हावं का म्हणले? तुम्ही मूर्ख होऊ नका पांडवांनो, तुम्ही सहनशील आहात ही तुमचं ख्याती आहे म्हणले. तुमची प्रसिद्धी याच्यातच झालेली आहे की तुम्ही सहनशील आहात आणि ती तुम्ही तशीच टिकून ठेवा, तुम्ही काय युद्ध करू नका. हे ऐकलं मात्र पांडव काही बोलले नाहीत, पण भगवंत मात्र कोपले. म्हणे कोपुने कंस निबर्हण, दूता आवर हे तव भाषण, धर्म न कारण या नाशासी, कसे दिसे परी हे अंधासी. आता त्या आंधळ्याला दिसलं का म्हणले ह्याला कोण कारण आहे काय नाही ते, आणि धर्म नाही म्हणलं याच्यासाठी कारण, त्याचंच पोरग या सगळ्या नाशासाठी कारण आहे. पांडवास या कथिसी भिक्षा, चोरा सोडून धन्यास शिक्षा. चोराला सोडून धन्याला शिक्षा देतोस? आम्ही जाणतो धर्म धर्म, नृपणी तिच्या तसेच मर्म. आम्हाला कळतो म्हणले धर्म काय ते, आता तू सांगू नको. परतुनी आजा क्षमा असे तुझ, दूत दंडना म्हणे अधोक्षज. तू जा म्हणले निघून, दूताला मारायचं नसतं म्हणून तुला सोडतोय मोकळं. मीच येऊणी गजनगरासी, स्वये सर्व मांडीन सभेसी. मीच येतो म्हणले त्या हस्तिनापुरात आणि मी सांगतो काय करायचंय. सर्वाचरणी ठेवून मस्तक, परता झाला अपाप सेवक. दूत म्हणोनी भगवंताची, होत सिद्धता निघावयाची. आणि भगवंताची दूत म्हणून सिद्धता झाली निघण्यासाठी आणि भगवंत निघाले. सूर्यासमदय दिप्य रथासी, अश्वचार तेजस्वी. ध्वज गरुडांकित फडके वरती, दारुक विनये विनवी. जय हरी सुखकंदा. सूर्यासारखा तेजस्वी रथ आहे आणि त्याच्यावर गरुड ध्वज फडकतोय आणि दारुक कृष्णाचा जो सारथी आहे तो मान खाली घालून भगवंताला या बसा असं म्हणतोय. निघता निघता धर्मराज काय म्हणतायत? धर्मराज विनवी विनयेसी, सर्व समर्था हे ऋषिकेशी. करीन भाषण तेथ विरोधी, कसाही हो परी सामच साधी. देवा तिथं विरुद्ध बोलू नको म्हणले, काही तुझी भुवई सुद्धा वर करू नकोस म्हणले बोलताना. जितकं होईल तितकं नरमाईनं बोल आणि साम साधून ये. हट्ट धरी जरी फार सुयोधन, त्या दुर्योधनानं खूप हट्ट जरी धरला, तो देतच नाही म्हणला तरी त्याला दुखू नको म्हणले. 5 गावे पुरोहित माते, राज्य तयासी लखलाभ होते. मला 5 गावं दिले तरी बस झाले म्हणले, त्याला राज्य लखलाभ असो. का 5 गावं? तर म्हणले काही नाही तर आम्ही आपलं कोणाकडे मागून खाण्यापेक्षा आपल्या 5 गावात 5 भाऊ खाऊ म्हणे. ही 5 गावं कोणती होती? इंद्रप्रस्थ, पानप्रस्थ, सोनप्रस्थ, तिलप्रस्थ आणि व्याघप्रस्थ. आता यात पानप्रस्थ ते पानिपत झालं, सोनप्रस्थ ते सोनीपत. आताही गावं आहेत, ही नाही तशातला भाग नाही. बागपत म्हणून जे ते व्याघ्रप्रस्थ जे होतं ते बागपत झालं. ही अशी गावं आजही पंजाबामध्ये आपल्याला हरियाणा पंजाब भागामध्ये पाहायला भेटतात. ही 5 गावच द्या म्हणले चालते. युद्ध शक्यतो वरी टळावे, म्हणे धनंजय वत्सल भावे. शक्यतो युद्ध टाळ म्हणले. अर्जुन सुद्धा म्हणला सर्व ही साधे यत्न बळावर, सांगू तुझ मी काय रमावर. आता अर्जुन असा एक मोठा तर म्हणला अर्जुन असा म्हणला. आता भगवंतानं मोठ्या आशेनं त्या भीमाकडे पाहिलं, म्हणले हे जरा आपल्या सारखा आहे रागीट जरा. कभिन्न काळा कठोर कातळ, अवचित पाझरणे त्यातून जल. तेवी तापट भीम म्हणाला, साम करावा तिथे दयाळा. जणू काही दगडाला पाझर फुटला आणि भीम सुद्धा म्हणला देवा सामच करून या, युद्ध नकोच. रक्तपात हो नमही वर जननादोत सुखाने, युद्ध कराया मनने घे मम, भगत हरी नवलाने. जय हरी सुखकंदा. कृष्णाला युधिष्ठिराचं बोलणं असं असण्याचं काही वाटलं नाही, पण भीम तसं बोलला की भगवंताला नवल वाटलं. भगवंत म्हणले अरे काय, खैराचा अंगार निवावा. अरे खैराचं लाकूड पेटवलं, त्याचा विस्तू तयार झालाय, लवकर विस्ता विजत नाही, तो विजला. पर्वत जेवी हलका व्हावा, पर्वत सुद्धा हलका झाला. शेळ पटेवा सिंहमणीचा, किंवा एखादा सिंह आहे जंगलातला आणि तो शेळीसारखा आपला खालीमान घालून चालतोय. भाव तसा हा वृकोदराचा, तसा तुझा भाव झालाय म्हणजे भीमा. पर्वत आहेस रे, हलका कसा झालास? कृष्ण बोलला त्या उपहासून, होय कसे विपरीत विलक्षण. दगदगती संतप्त भावना, विजली भीमा कशी कळेना. भीमा तुझी ती दगदगती भावना कुठं विजली?
कोठे गेला तुझा पराक्रम, किचकादी खल जनास जोयम, अंधसुधाच्या मांडीवरती आदळणारी गदा कुठे ती. तुझी गदा कुठे गेली म्हणले, तूच म्हणला होता ना त्या दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारणार, मास ती गदा कुठे. पक्षागाते गळले भाऊ बाहू, की भ्रम झाला तुझ हे पाहू. तुझ्या बाहूंना पक्षाघात झाला का, पॅरालिसिस, हात तुझे लुळे पडले का म्हणले, का तुला भ्रम झालाय. तुझा भरवसा मजसी होता, अवसानी या करशी घाता. हे अवसान घातक्या झालास म्हणले तू, ऐन वेळेला धोका दिलास. भीम उत्तरे शांतपणाने देवा म्हण तू काही, भरत कुलाचा नाश न हो हाच. भीम उत्तरे शांतपणाने देवा म्हण काही तू, भरत कुलाचा नाश न हो हाच म्हणीचा हेतू. जय हरी सुख कंदा. देवा तू काही म्हणले, मला फक्त एवढं वाटतंय भरत कुलाचा नाश होऊ नये. सती द्रौपदी हे संभाषण, सती द्रौपदी हे संभाषण ऐकत होती दूरी राहून. दूर राहून द्रौपदी ऐकत होती. द्रौपदीनं हे सर्व ऐकलं आणि संतापानं थरथरू लागली द्रौपदी. शांतपणा हा त्या वीरांचा, भाल्या समती जरुतला साचा. दुःखाने त्या परिसंतापे, मानधनाती थरथर कापे. उरी हुंदके समावतीना, श्वास शिणविती नाकपुड्यांना. लाल तांबड्या नयना मधुनी, स्रवे क्रोध जनु जलरूपानी. गाल पोळले अश्रूंनी त्या, बटाकचाच्या मुक्तची होत्या. केस मोकळे धरुणी हाती, शोका वेगे वदे सतीती. आठव करुणी या केसांचा, यत्न करावा मग सामाचा. ती यांना काही बोलली नाही, तिनं केस आपले मोकळे केस हातात धरले आणि भगवंताला म्हणाली, देवा या केसाची तरी आठवण ठेव, या केसाची आठवण ठेवून मग जाऊन साम कर म्हणले. यांना हे तर सगळं विसरले म्हणले, घेतलेल्या शब्दा सुद्धा विसरले. पण तू माझे केस बघ, केस मोकळे घेऊन 13 वर्ष फिरतीये म्हणले, याची आठवण ठेव आणि मग जाऊन सामाचा विचार कर. अपमानाचे जगणे जीवन हे का फल धर्माचे, आता संयनच होत मला हे, सत्य सांगते वाचे. जय हरी सुख कंदा. धर्माचं फळ जर हेच असेल अपमानाचं जीवन, तर देवा मला हे सहन होत नाही म्हण, खरं ते सांगतीये म्हणले मी. यांच्यासारखं नाटकी मला बोलता येत नाही. राज्य नको जर असेल यासी, पुरा गजा भय कशास जाशी. यांना राज्यच पाहिजे नाही तर तू तरी कशाला हस्तिनापुराला चाललास. गजा वय हे सुद्धा हस्तिनापुराचं नाव आहे, गजनगरी असं सुद्धा म्हणलं जातं. 5 तरी का हवीत गावे, 5 तरी गावं कशाला पाहिजे म्हणे, भीक मागून खा, भिक्षा मागून सुखे जगावे. त्रैलोक्या जिंकील बळाने, शौर्य होत ते केविलवाने. वेश वर्ष जो धरिला होता, भिनला की तो हृदयी आता. मागच्या अज्ञातवासात यांनी जो वेश धरला होता म्हणले, युधिष्ठिर कंक झाला होता, भीम बल्लव झाला होता, अर्जुन तर बृहन्नडा झाला होता म्हणले, आणि नकुल तो ग्रथिक झाला होता, आणि सहदेव तंतीपाल झाला होता. त्यांनी फक्त आता ढोरांची सेवा करायची, आणि यांना नाच गाणं करायचं, आणि यांना स्वयंपाक करायचा, आणि यांना फक्त द्यूत खेळायचं, एवढंच हेच यांना पक्कट आलंय म्हणले. यांना युद्ध वगैरे काही जमणार नाही आता. भैरवता नावातच केवल, वृत्ती जली वृत्ती मरगळले बल. रिपुमर्दन करण्याचे सोडून, बसा सुखे जपमाळा घेऊन. सोडा म्हणले सगळं आणि जपमाळा घेऊन बसा. जळो शांतता युधिष्ठिराची, धिक धिक यश कीर्ती विजयाची. अर्थन उरला भीम बळाया, विडंबती खल ज्याची जाया. ज्याची बायकोची विटंबना करते त्याच्या बळाचा काय उपयोग आहे म्हणून. 13 वर्षे धुमसता हे मम हृदयी जो अग्नी, रिपुरुधिराच्या अभिषेकाविण तो नच जाय विझोणी. जय हरी सुख कंदा. 13 वर्ष झाले माझ्या हृदयामध्ये आग लागलेली आहे म्हणली, आणि ती आग केवळ केवळ शत्रूच्या रक्तानं विझणार आहे, त्याच्याशिवाय ती विझणार नाही. बलशाली ते 5 पुत्र मम, जाऊ दे यांना काही नसेल करायचं, माझे पुत्र आहेत 5 बलशाली आहेत. अभिमन्यू हा अतुल पराक्रम, आणि 6वा अभिमन्यू तो सुद्धा अतुल पराक्रमी आहे. हे 6 जण पुरेसे आहेत म्हणले. लोळवनी कौरवा महीवर, निववितील हे जळते अंतर. हे माझं जळणारं अंतर
माझं जळणारं हृदय शांत हेच करू शकतील म्हणे. मीच करंटी ये जन्मासी, कशास देऊ दोष कुणासी, तुम्हास पडतो मोह शमाचा, खेळ असे हा हतदैवाचा. शोक करीती साध्वी विह्वल, द्रवेल ऐकून व्रजशीलातल, तिला शांतवी मगवन माळी, दुर्दिन सरले तव पांचाली. आणि भगवंत तिला म्हणाले जवळ येऊन, पांचाली तुझे वाईट दिवस संपलेत. भीमार्जुन हे तव शत्रूची, रणी दुर्दशा करतील साची, मान न देती मम वचनाला, विनाश त्यांचा तरी ओढवला. सज्जन आहेत म्हणून साम व्हावा असं म्हणतात, पण शूर आहेत, हेच तुझ्या शत्रूची दुर्दशा करतील म्हणले. पण आणि जर माझं ऐकणार नाही तर नक्कीच यांचा विनाश होईल. साम्राज्ञी होशील पुन्हा तू, समर्थ आहे हा कपिकेतू, विदीर्ण होतील शतदा कौरव, असत्य माझी गिरा नसेलव. तू पुन्हा एकदा साम्राज्ञी होशील आणि कौरवांचा नाश होईल, माझी ही वाणी काही खोटी होणार नाही. निरोप घेऊन या परी चढले रथावरी भगवंत, सवे सात्यकी विश्वासाचा श्रेष्ठ वीर धीमंत, जय हरी सुखकंदा. सात्यकीला भगवंतानं सोबत घेतलंय आणि भगवंत निरोप घेऊन निघालेत. काल रम्य तो ऋतू शरदाचा, त्रासन होई पथे धुळीचा, दिसे वनश्री उल्हासिताती, वरांगणा जणू नाली होती, डुलती सुफलित विस्तृत शेते, जणो वंदिती भगवंता ते. सूर्यकरांनी विकसित पद्मे, जशी यशश्री श्रीनिवास सद्मे, सज्जन हास्या परी सुनिर्मळ, शोभत होते तळ्यातले जळ. शुभ्र हंसगण आत विलासे, पवित्रतेचे वाहन जैसे, अजय दुजे नालव शरदासी, सुंदरता दे सकल तरुसी, पूर्ण यौवनावर रमणी सम, हरित पटाभूत अवनी अनुपम. शरद ऋतू होता आणि शरद ऋतूचं सौंदर्य इतर वसंतात नसतं तसं सौंदर्य शरदात पसरलेलं होतं. शुभ्र पांढरे मेघ तरळती नील नभासी कोठे, फेन पुंज सागरावरी जणू वायू डुलवी वाटे, जय हरी सुखकंदा. निरपवाद शोभा शरदाची, निज दृष्टीने खुलवित साची, कुरुनगरा प्रभू पोचे येऊन, उभा स्वागता असे सुयोधन. आणि सात्यकी आणि दुर्योधन कृष्ण दोघ जण हस्तिनापुराला येऊन पोहोचले आणि स्वागतासाठी समोर दुर्योधन येऊन उभा राहिलाय. स्वागताची तयारी तर मोठी केली आहे. पाय घड्या पसरल्या पथावर, रत्नांचे वर तोरण सुंदर, घुमती मंजुळ मंगल वाद्ये, चारण गाती स्वागत पद्ये. दुर्योधन शकुनी दुःशासन, वंदन करीती आदर धावून. चोंबडेपणा या 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 करून नमस्कार करायला लागले. आदर मनात नव्हता, फक्त दाखवायचा होता. विनती करीती कृत्रिम भावे, यदुराया मंदिरी चलावे. चला यदुराया आमच्या मंदिरात चला म्हणले. कसं आहे तुमच्यासाठी राजवाडा कसा केलाय? 6 ऋतूंच्या सुख सौंदर्या, एकदाच ये उपभोगाया. जिथे असा तो हर्म्य मनोहर, दासी मोहक सेवे तत्पर. देवा तुमच्यासाठी असा राजवाडा बनवला म्हणजे की एका वेळेस 6 ऋतू, वर्षा ग्रीष्म वसंत आदी 6 ऋतूंचा आनंद तिथं घेता येईल असा राजवाडा बनवलाय. म्हणजे आपण उन्हाळ्यात फक्त हिवाळ्याचा आनंद घेतो एअर कंडिशन मध्ये, त्यांचा राजवाडा असा होता की पावसाळा म्हणलं तर पावसाळा, हिवाळा म्हणलं तर हिवाळा, उन्हाळा म्हणलं तर उन्हाळा, जसा पाहिजे तसा आनंद घेता येईल भगवंता. आणि सुंदर सुंदर दासी तुमच्या सेवेसाठी ठेवल्यात, तुम्ही चला. उपहारा हरिनसे भुकेला, शुद्ध भाव त्या रुचती, वर रंगाने भुलेल का तो, हृदयी ज्याची वस्ती, जय हरी सुखकंदा. अशा वरच्या रंगाला बोलणारा हरी आहे का? हरी फक्त भक्तीला बोलला. सस्मित वदती सुयोधनासी, हसून म्हणले त्याला, श्रम करीसी हे व्यर्थ कशासी, द्वारेचा मी आजन राजा, आप्तपणानच तुमचा माझा. आज काही मी द्वारकेचा राजा म्हणून आलेलो नाही आणि माझा आणि तुमचा काही आप्तपणा नाही म्हणले. माझा ज्यांच्याशी आप्तपणा आहे ते तर तिकडे विराट नगरीत आहेत. प्रिय भक्ताचे करण्या रक्षण, दूर सारिली लाज गोतधन. भक्तासाठी सर्व काही तयार करायला तयार आहे भगवंत. मी भक्तासाठी लाज सोडली म्हणले, माझं स्वैरपण सोडलं, माझं धन सोडलं, दूत होऊन आलोय म्हणले. दास असे मी पंडुसुताचा, घेऊन आलो निरोप त्यांचा.
तू राजा मी दूतची केवळ, विदुरा सदनी असे मलास्थ, असो पाहुणा समाधिकारी, असे सांगतो लोक विचारी. म्हणले मला विदुराच्या घरी जाणंच योग्य आहे, म्हणले तो माझ्या योग्यतेचा आहे. भोजनास तरी निदान यावे मम सदनी अधुनाथा, लगट करी तो खल दुर्योधन विनवी लवगुण माथा, जय हरी सुख कंदा. तेव्हा राहायला नाही ठीक, म्हणले एक वेळच्या भोजनाला तरी माझ्या घरी या. भगवंत ताड दिशी उत्तर दिलं भगवंतानं, म्हणे मुरारी त्या झिडकारुण, योग्य मानिती तदाच भोजन, जिथे प्रेम ते असते उत्कट, धनई नावा येता संकट. म्हणजे कुठं जेवायला जाव, जिथं उत्कट प्रेम असेल तर जेवायला जाव. वरवर बोलवलं जेवायला तर जाऊ नये. आणि तुमच्याकडे जर पैसा नसेल अन्न खरेदी करण्यासाठी तर तो कोणाकडे बोलवलं नाही तरी जेवायला जा, किंवा काही संकट आलं तर दुसऱ्याच्या इथं जेवायला जा, अन्यथा जेवू नये म्हणले दुसऱ्याकडे. फार शिरू की नये खोलवर, ऐक सांगतो स्पष्ट हवे तर, कुठलीही मज नसे विपत्ती, तुझी नि माझी लवना प्रीती. माझ्यावर तर काही कोणतं संकट नाही म्हणले, आणि तुझं माझं काही प्रेम नाही. रथ गे विदुरा घरी दारुका, ऐकून बसला खलास चरका, मनात भारी जळपळले ते, सुधा वर्षली विदुरावरते. यांना हे चरपडले, पण विदुरावर मात्र अमृताचा वर्षाव झाला. वळे दया घन भाग्य समीरे, धन्य धन्य हे नाथ मुरारे, साध्वी त्याची घेलो टांगण, कुंती माता दे आलिंगन. विदुराच्या घरी आले भगवंत, चांडूनी पंचपक्वान्न विदुराची सेविले कदान्न. रोज प्रार्थनेत म्हणतो आम्ही, कशामुळे ही विदुराची आठवण करावी. मोह कसा दूर ठेवायचा आहे भगवंतानं सांगितलं. वाईट माणसाकडून चांगल्या गोष्टी भेटल्या म्हणून घ्यायच्या नसतात. सज्जनांकडून साध्यातली साधी गोष्ट भेटली तरी ती स्वीकारायची. काय झालं, विदुराच्या घरी कुंती माता सुद्धा राहत होती विदुराच्या आश्रयाने. तिची भेट झाली आणि मी एक प्रकरण सांगितलं त्या दिवशी. विदुराच्या बायकोनं कन्या शिजवल्या आणि कन्या शिजायला वेळ होता म्हणून भगवंताला म्हणाली, भगवंता केळी आहेत पिकलेल्या, मी तुम्हाला सोलून देते, तुम्ही खा. भगवंताच्या मुखाकडे पाहावं न केळ सोलावी आणि सालपट भगवंताच्या हातात द्यावी, केळ खाली टाकून द्यावं. भगवंताने मोठ्या गोडीनं ती सालपट चुकावी. पत्रम पुष्पम फलम तोयम, तुम्ही काही प्रेमानं अर्पण करा. बेलाचं पान किडकं असतं म्हणून वाईट नसतं हो, तुमचा भाव पाहिजे. निवडत बसण्यात अर्थ नाही, तिथं वेळ घालवण्यात. इथं भक्तिभाव दाखवा वाहताना. तन्मयतेनं माया माऊल्या रस्त्यावर बसून बेल मोजतात हो, मोजू देत, हरकत नाही. पण तीच तन्मयता घरी भगवंताच्या त्या महादेवाच्या मस्तकी ते बेलाचं पान वाहताना ठेवा. भगवंत नक्की भेटेल. बरं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, किंवा हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जला. हे आवश्यक आहे. तिची श्रद्धा तशी होती म्हणून भगवंतानं तिच्या केळीची सालपट फोलपट सुद्धा चाखली, आनंद घेतला. प्रेम लवत्सल गुज गोष्टींनी, दीर्घ तरी ती सरली रजनी, निरोप धाडी नृपा जनार्दन, येऊ कधी मी भेटी लागून. रात्रभर यांच्या गप्पा चालल्या कुंती मातेसोबत आणि यानं सकाळी सकाळी धृतराष्ट्राला निरोप पाठवला, मी कधी येऊ. दुसरे दिवशी राजसभेसी शिनिवीरा सह येई, वासुदेव भगवान रमाधव, संत जना सुखदाई, जय हरी सुख कंदा. दुसऱ्या दिवशी सात्यकीला, शिनिवीर हे सात्यकीचं नाव आहे, सात्यकीला सोबत घेतलं भगवंतानं आणि भगवंत दरबारात आलेत. श्यामल कांती नवजलदासम, धीर गती सुचवित पराक्रम, नत जनतारक रम्य पदेती, जणू फुलली कमले भूवरती. पितांबर हा बहुमोलाचा, लखलख चमके काठ जयाचा, शोभत शेला अंगावरती, पदरा जडले मानिक मोती. गजशुंडे पर्यजानुबाहू, धजती नाखल तयास पाहू, दीप्त रवी समहृदयी कौस्तुभ, कोमल ओठी हास्य खुले शुभ. डुलते कानी सुरेख कुंडल, स्कंदी रुळते कुरळे कुंतल, तिलक केशरी मृगमद मिश्रित, मुकुट शिरीचा तेजे तळपत. भगवंताचं वर्णन आहे. भगवंत कसे आहेत, पितांबर धारण केलेला आहे, अंगावरती शेला आहे, त्याला माणिक मोत्याची जर केलेली आहे आणि भगवंताचे आजानुबाहू जणू काही
हत्तीच्या सोंडेसारखे बळकट बाहू भगवंताचे दिसतायत, गळ्यामध्ये कौस्तुभमणी शोभतोय, ओठावर सुंदर असं हास्य आहे, कानात कुंडल शोभतायत, डोक्यावर कुरळे कुरळे केस आणि त्या केसावर भगवंतानं भव्य असा मुकुट धारण केलेला आहे. तिलक केशरी मृग मद मिश्रित कस्तुरी तिलक, कस्तुरी तिलकम ललाटे, असा भगवंत आलाय. असा मनोहर योग विदांवर येता परिषद स्थानी, उभे राहुनी स्वागत केले भीष्मासह सर्वांनी. जय हरी सुखकंदा. दूत म्हणून आले भगवंत, पण भीष्मासहित सर्वजण उभे राहिले स्वागतासाठी. सुवर्ण मंच करत्ने मंडित पादपीठ जासे सुशोभित, तिथे आदरे रमापतीसी बसवी राजा नम्रवचेसी. मध्यभागी सिंहासन टाकलेलं आहे, समोर एक पादपीठ ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर भगवंताला बसवले. सर्व सभासद बसले खाली, वृत्ती त्यांची उत्सुक झाली. परमेशाचे श्रवण्या भाषण, उठता श्री हरी शांत सभाजन. कुरुकुल तिलका धृतराष्ट्र आहे, सख्य करू मी आलो पाहे. कौरव पांडव या दोघांचे, भले असो हे तमणीचे. धृतराष्ट्रा ऐक. खड्या शब्दात भगवंत बोलायला लागले, मी सख्य करायला आलोय, साम करायला आलोय. कौरव आणि पांडव या दोघांचंही भलं माझ्या मनामध्ये मी घेऊन आलोय. कारण वंश असे हा श्रेष्ठ कुरूंचा, वचक दूरवर असे जयाचा. वंशाची या उज्ज्वल कीर्ती, सुरलोकी ही किन्नर गाती. मलिन न व्हावे यश ऐसे हे म्हणून सावध राही. मिथ्यावर्तन करणारासी, स्वतंत्रता बरी नाही. जय हरी सुखकंदा. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या कुळाची कीर्ती अफाट आहे, दिगंत आहे, ती अशीच राहावी म्हणून मी इथं आलोय. तुमचं यश कलंकित होऊ नये म्हणून तू सावध राहा. भ्रष्टाचार अनाचार करणाऱ्या तुझ्या पोरांना तू स्वतंत्रता देऊ नकोस. तुझे लाडके पुत्रची येथे, डाग लावती कुलकीर्ती ते. धर्मार्थासी हे अवमानून, करू पाहती नृशंस वर्तन. दुर्बल लवही नसती पांडव, शांत राहिले प्रेमाने तव. तुझेच ते त्या जवळ करावे, हेच विनविले तई सुभावे. पांडव दुर्बळ नाहीत म्हणले, तुझ्या प्रेमाचा विचार करतायत ते, तुझेच आहेत, त्यांना जवळ कर. हेच त्यांनी सुद्धा मला सुचवलं म्हणजे. धर्म म्हणे तुझ प्रिय हे प्रिय ताता, तुझ्या आसरा आम्हाना आता. तुम्ही आमुच्या वडला मागे, लालन पालन केले अंगे. दुःख साहिले तव आज्ञेने, समय पाळिला सर्व नयाने. जागा आता निज वचनासी, राज्य करावे परत आम्हासी. मला धर्मानं काय सांगितलंय की हे पिताश्री, तुम्हीच आमच्या बापाच्या माघारी तुम्हीच आम्हाला मायबाप झाला, आमचं लालन पालन केलं आणि तुम्ही सांगितलेली आज्ञा आम्ही पाळली. 12 वर्ष आम्ही वनवास सहन केला, 1 वर्ष अज्ञातवास सहन केला. आता तुम्ही तुमचं वचन जागा आणि वचनाला जागे हो राहून मला अर्ध राज्य द्या. पंडुसुताचा असे हा निरोप भूपा तुझसी. अपार शक्ती असुनी अंगी, विनम्रते गुणराशी. जय हरी सुखकंदा. अंगी शक्ती असून ते उर्मट नाही धृतराष्ट्रा. भगवंतानं सांगितलं धृतराष्ट्राला, कथितो राजा तुझ्या हिताचे, अर्ध राज्य दे पंडुसुताचे. युद्धाची ती वेळ नानी, सर्वनाश होईल निदानी. जय मिळवाया कोणते यावर, समर्थ नाही कुणी सुरासुर. राजा त्यासह सख्य करावे, जगताचे हित यात समावे. सांगा हो मज तुम्ही सभाजन, द्रोणा भीष्मा करा निवेदन. बोलत कामी अन्यायाचे, असत्य शिबले नाम मवाचे. धर्म जाणता तुम्ही विचारी, उत्तरदायी आहात सारी. निर्णय घेता अन्यायाचे, सभासदासी पापतयाचे. तुझ्या हिताचं सांगतो म्हणजे धृतराष्ट्रा, तू ऐक, अर्ध राज्य दे. कारण त्या अर्जुनाला जिंकणारा असा कुणी नाही म्हणले. देव असुर यांच्यात सुद्धा कुणी नाही, तुम्ही तर माणूस आहात. आणि हे सभाजन द्रोणा भीष्मा तुम्ही ऐका, मी जे म्हणतो हे काही खोटं आहे का? आणि सभासद पापी असतात म्हणजे जर अन्यायाच्या निर्णयाला साथ दिला तर. म्हणून तुम्ही हे पाप स्वतःच्या माथी घेऊ नका. निग्रह करुणी तव पुत्राचा समेट राजा साधी. धर्म युधिष्ठिर तव आज्ञेसी, नाही लवही विरोधी. जय हरी सुखकंदा. तुझ्या पोरांचा निग्रह कर म्हणले आधी, त्यांची सोय लाव. अन्यथा तुझा युधिष्ठिर तर तुझा ऐकणाऱ्यातला आहे म्हणले, अन्यथा तुझं काही खरं नाही म्हणले.
धर्मनीतीयुत वच समयोचित ऐकून झाले जनरोमांचित भीष्म पितामह वदले तेव्हा सकल हिताचा बोल हरी हा. भीष्मांना पटलं. भीष्म म्हणले हरी तू बोलतोस ते योग्य आहे. धृतराष्ट्राने उत्तर केले श्रेयस्कर तव भाषण सगळे. धृतराष्ट्राचं आंधळ प्रेम. अशाच धृतराष्ट्राच्या आंधळ्या प्रेमामुळं काय काय होतं हे महाराष्ट्रानं सुद्धा पाहिलंय. असंच आंधळ प्रेम धृतराष्ट्राचं होतं. काय म्हणाला? श्रेयस्कर तव भाषण सगळे काय करू परिसुता समोरी गुंग होत मम बुद्धी सारी. पण पोरग समोर आलं की माझी बुद्धी गुंग होते म्हणले. कळतंय सगळं मला पण हे तुझं योग्य आहे पण पोरग पुढे आलं की माझी बुद्धी गुंग होते. धरी दुराग्रह मूर्ख सुयोधन रुचते नामज त्याचे वर्तन. खरा खलनायक जर कोण असेल महाभारतातला तर धृतराष्ट्र. हा जर असा वागला नसता तर महाभारतच झालं नसतं. म्हणले तो हट्ट धरून बसलाय मला त्याचं काही पटत नाही म्हणले पण काय करू. उपाय परिमम चालत नाही तूच पहा त्या सांगून काही. माझं काही चालत नाही म्हणले तूच सांगून पहा. सर्वंकशतव कुशाग्र बुद्धी वश असती तुझ सकला सिद्धी. चतुर भाषणी तू दुराया बोध करी हट्टी तनयाया. देवा तू चतुर आहेस म्हणले तुझ्या चतुर भाषणानं त्याला काहीतरी बोध कर. फार बरे मधुसूदन वदले क्रूराया तुझसाठी सुयोधनासी बोधिन मनती ऐक हिताच्या गोष्टी जय हरी सुखकंदा. ठीक आहे म्हणले हे क्रूराया तुझ्यासाठी मी करतो म्हणले. तुझ्या पोराला सांगतो. आणि दुर्योधनाला म्हणले तुला काही हिताच्या गोष्टी सांगतो ऐक दुर्योधना. कुलदीपक तू कुरुवंशाचा परिचय आहे तुझ विद्याचा. ज्ञान असे तुझ भल्या बुऱ्यांचे वचन मोडीसी का वडिलांचे. अवगणिता हित चिंतक बाप्पा कारण होते पश्चातापा. दुराग्रहा बळी पडूनी पाही कुलक्षयाणच कारण होई. कामाहुन अर्थाची महती अर्थ अकिंचन धर्मा पुढती. अधिष्ठान हे कधी न चटाकी हित साधावे इह परलोकी. द्वेषा करिसी जन्मापासून पंडुसुताच्या तू निष्कारण. क्षमाचा आहे त्यांचे हृदयी परितीयेचा अंत न पाही. असं वाईट वागू नको म्हणले. धर्माचं अधिष्ठान सोडू नको. आजवर तू पांडवांचं वाईटच चिंतलंस पण त्यांच्या मनात तुझ्याबद्दल काही वाईट नाहीये. क्रोधनाला युधिष्ठिरासी अर्जुन धनुना चढले. तोची निजहित साथ साध सुयोधन वा संकट ओढवले जय हरी सुखकंदा. जोवर युधिष्ठिराला राग आला नाही ना अर्जुनानं धनुष्य उचललं नाही तोपर्यंत तुझं बरं चाललंय म्हणले. नाही तर तुझं काही खरं नाही तुझी काही धडगत नाही म्हणले. याच परी भीष्म द्रोणांनी बोध तया केला विदुरांनी. भीष्मांनी सांगून पाहिलं द्रोणांनी सांगून पाहिलं विदुरानं सांगितलं. परी सुयोधन बहु अभिमानी वाक्य कुणाचे लवनच माणी. क्रोध तयाचा उचलून यावा म्हणे माधवा कळला कावा. ढोंग दावुनी निस्पृहतेचे हित केवळ तू बघसी त्यांचे. बोधाची का उगी उपाधी लवही नाही मी अपराधी. मी काय अपराधी नाही म्हणले. बघा या दुर्योधनाचं बोलणं. तूच नाटक आहे म्हणले देवा तुझं. निस्पृहतेचं नाटक करतोयस आणि त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करतोयस. मी काही या गोष्टीसाठी अपराधी नाही. द्युती मजसी विजय मिळाला नसे कोणाचा मी ओशाळा. मी जिंकलोय म्हणले ते हारलेत. ओसुण माझ्या अन्नावरती द्रोण भीष्म मज उलटे कथिती. आणि हे रोज माझं खातेत म्हणले. माझ्या बापाचं खातेत आणि माझ्या विरुद्ध बोलायला लागले. धाक घालिसी हरी कुणासी भीतन मी त्या बृहन्नडासी. कोणाची भीती दाखवायला? त्या अर्जुनाची. अरे बृहन्नडा झालाय म्हणले त्याची काही भीती नाही. राज्य राहू दे सुईच्या वरची देईन ना मातीही. समरी मृत्यू येईल येवो मजवीरा भय नाही जय हरी सुखकंदा. राज्य जाऊ दे म्हणले सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. रणात मेलो तर अमर होईल. देवही म्हणाले म्हणे जनार्दन बरे तथास्तु वीर वृकोदर पुरविल हेतू. ठीक आहे म्हणले तथास्तु मर. रणातच मरायचं ना म्हणले. तू युद्धभूमीवर मर आणि तुझा हेतू जो आहे तो भीम पुरा करेल. वीर शयन तुझं मिळेल निश्चित तदान मागे घेयत किंचित. आता मागे वळू नकोस म्हणले. निर्दोषी माणसी स्वतःला पहा शोधुनी निज चित्ताला. घातिलेस विषाण भीमा जाळा यायतला सतयामा. स्वतःला निर्दोष म्हणतोस साप खोट आहे म्हणले. लहानपणी त्याला विष घातलं होतंस म्हणले भीमाला.
लाक्षाग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केलास. सती द्रौपदी तुझी भावजय, तिला गांजिले सोडून आनय. सभेत धजसी करण्या उघडी, तदाच भरली तव पूर्ण घडी. तिला उघडी करण्याचा प्रयत्न केलास म्हणजे तेव्हाच तुझी घडी भरली होती. तुझी या पापा गणती नाही, त्याजिले सत्यन पंडुसुताही. एकच झाली चूक तयाची, तुला ठेविले जिवंत हेची. आजवर तुला जिवंत ठेवलं हीच त्यांची चूक आहे म्हणले. सुधारिली ती जाईला आता, सुचली तुझ दुर्बुद्धी. मत सामर्थ्ये सज्जन संतजनांचे, हेतू नेईन सिद्धी. जय हरी सुखकंदा. माझ्या सामर्थ्यावर, माझ्या आशीर्वादावर त्यांचं कार्य सिद्धीला नेईल म्हणले. आता तुला दुर्बुद्धी सुचली ना, तुझी दुर्बुद्धी अशीच राहू दे म्हणले. कथितो, आणि धृतराष्ट्राला म्हणाले, कथितो अंती धृतराष्ट्रा तुझ, उच्चरवाणे म्हणे अधोक्षज. बंदित घाली सुता धमाया, मोहासी वश होईन वाया. कुल रक्षाया वधणे व्यक्ती, गावासाठी कुलास मुक्ती. त्यजने गाव ही देशासाठी, सुज्ञ जनांची ही परिपाठी. ऐक धृतराष्ट्रा, पोराला आत्ताच्या आत्ता कारावासात घाल, कारण शास्त्राचा नियम आहे. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलत्यजम, ग्रामम जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवी त्यजेत. गावासाठी एका कुळाचे रक्षण करण्यासाठी एक व्यक्ती मारायला हरकत नाही म्हणले. गावासाठी कुळ मारलं तरी चालतं, आणि गावासाठी एक गावही मारला तरी चालतो, पण देश राखण केला पाहिजे म्हणले. ही खरी परिपाठी आहे म्हणले सुज्ञांची. लक्षात घे, आत्ताच पोरांना कैदेत टाक, नाहीतर काहीतरी तुझा फार अवघड आहे म्हणले. कंसावधिले मी ज्ञाती सव, मी मारलं म्हणते कंसाला माझ्या जातीला वाचवण्यासाठी. प्रजापतीने दमिले दानव, तसेच त्यागुण सुतमोहासी. साध देश कुल कल्याणासी. देश कुळ यांचं कल्याण जर तुला साधायचं असेल तर आत्ताच्या आत्ता पोरांना तुझ्या निग्रह कर. असे ऐकता हरीचे भाषण, हे ऐकलं कर्ण ठाकला गर्वे ताठून. वदे सभेसी धिक्कारुणया, हात उचलतो कोण बघूया. दुर्योधन नृपवरा तुम्हासी, साह्य सदा मी असे रणासी. त्रिभुवन विजयी भार्गव छात्रा, पुढे टिकेल न तो अत्र परत्रा. कर्ण आत्मस्तुती करणारा होता. कोण येतंय म्हणले तुझ्या वर शस्त्र उगारायला? मी आहे म्हणले तुझ्या समोर, आणि परशुरामाचा शिष्य आहे म्हणले मी, मला कोण हरू शकतो? तुम्ही उधळुनी द्या ही संधी, विश्वई सगळे असो विरोधी. बडबड या षटवाचाळाची, मनात लवहीन धरावयाची. आणि म्हणले या कृष्णाची, या वाचाळाची बडबड काही मनात घेऊ नको. मी तुला कुणी समोर आलं तरी मी तुझ्यासोबत युद्धाशी तयार आहे. भीष्म म्हणाले गर्जुन कर्णा, मूर्खपणा आवरहा. घातक असली भरणच घाली, सुयोधनाच्या मोहा. जय हरी सुखकंदा. भीष्म म्हणाले असं बोलू नकोस, आणि पुन्हा त्याला भरीस घालू नकोस दुर्योधनाला. गंधर्वाने धरिता राजा, तुझी काय अवकात होती माहितीये म्हणले आम्हाला, तुम्हाला गंधर्वाने धरलं होतं. गंधर्वाने धरिता राजा, तुझा पराक्रम नचये काजा. पार्थे केले मुक्त तुम्हासी, तो अर्जुनच आला म्हणले सोडायला. आठव त्याचा करी म्हणासी, विराट नगरी गोहरणास्तव. होतासी ना तू सह कौरव, गायन एकही परी मिळाली. उलट नेसती वस्त्रे नेली. अरे तुम्ही त्या गोहरणासाठी गेला होतात विराटाकडं, तिथून तुम्हाला एक गाय तर मिळाली नाही म्हणले, पण यात पांडवांनी सगळ्या गायी तर परत नेल्या, तुमची नेसती वस्त्र सुद्धा सोडून नेली म्हणले. लंगोट्यावर वापस आले म्हणले. हा तुमचा पराक्रम. तदा एकटा होता अर्जुन, घेसी तरी माघार रणातून. डौल दाविसी कशास पोकळ, रणात ज्याची विद्या निष्फळ. सुयोधना तू ऐक हरीचे, रक्षण करी यश धन विभवाचे. गोता देईल तुझी प्रभावळ, गर्वे ती जी नित देत वदते बाष्कळ. अपमानाचे समजून भाषण, कर्ण चालता होत सभेतून. संतापे मणी जळफळलेला, खल दुर्योधन त्या अनुसरला. रागारागानं कर्ण निघून गेला, म्हणले माझा अपमान केला. आणि कर्ण निघून गेला की त्याच्या माग माग दुर्योधन सुद्धा तिथून निघून गेला. आणि यांनी काय विचार केला, बंधन करण्या श्रीकृष्णासी अधमाधम म्हणियोजी. म्हणे हरी मी अपवादातून, मुक्त जाहलो आजी. जय हरी सुखकंदा. कृष्णाला बंदी करण्याचा डाव यांनी रचला होता. सात्यकी आणि कृतवर्मा, जो नारायणी पक्षाचा सेना घेऊन इकडे आला होता ना कृतवर्मा, सात्यकी तर भगवंताच्या सोबत आले होते, आणि कृतवर्मा भगवंताची सेना घेऊन सेना नायक म्हणून आले होते इकडं कौरवांकडं. त्यांना हे कळलं
आणि त्यांनी सगळा डाव उधळून टाकला. आणि भगवंत म्हणले, चल आता मला काही कुठला अपवादातून मी मुक्त झालो. म्हणले, मी काही केलं असं आता काही करणार नाही. यांनी जो प्रयत्न केलाय ना मला पकडण्याचा, याच्यामुळेच हे मेले म्हणले. आता सगळे धृतराष्ट्रा हे परिषज्जन हो, बोला मावर आता न राहो, भोगा आता परिणामासी, संहारी या तुम्हीच दोषी. आता जे काय होईल त्याला दोषी तुम्ही आहात. मूर्ख पाहतो मज निगडाया, समर्थ नाही भुवनत्रयया, अजुनी आज्ञा दे मज राजा, शासन करीतो तुझी या तनुजा. तू आत्ताच मला सांग म्हणले राजा, तुझ्याच्यानं होत नसेल ना तर मी त्याला शासन करतो दुर्योधनाला. पुन्हा म्हणू नकोस, आता वेळ निघून गेली तर मग पुढे अवघड आहे. तुझ्याकडून परी घडेल नाते, लिखित विधीचे वृथा न होते, नारी घेतील मुखात माती, रडतील फिरतील बडवीत छाती, असो पुरे हे बोलू काही, कार्याता मम उरले नाही, परिषज्जन हो आज्ञा द्या मज, वदेस वंदन देव अधोक्षज. तिथून भगवंत निघाले. त्याला म्हणाले, आता काय बोलू. निघतो म्हणले एवढं बोलून. काही दिवसानंतर तुझ्या नारी तुझ्या घरातल्या तोंडात माती घेतील, ऊर बडवत फिरतील म्हणले. याच्यापेक्षा वेगळं काही सांगणार नाही म्हणले. बघ आता तुला काय करायचं. सात्यकीचा कर धरुणी त्यजती सभाग्रहा भगवंत, दीप्त तेजते पाहुण थिजले, खलचित्ती भयभीत, जय हरी सुखकंदा. भगवंतानं सात्यकीचा हात धरला आणि भगवंत तिथून निघाले. हरी विदुराचा निरोप घेऊन करीत कुंतीसी अभिवादन. भगवंत पुन्हा विदुराच्या घरी आले कुंतीचा निरोप घेण्यासाठी. कुंतीला नमस्कार केला आणि त्यावेळेस माय कुंती काय म्हणाली. जननी वृद्धा वदेत दाती, तेज जनोका जळती ज्योती, सुतास माझे कळीव शुभासी, आलिंगणम प्रिय पांचालीसी. माझ्या पुत्पोरांना माझा आशीर्वाद सांग आणि पांचाळीला म्हणा की माझा तुला आलिंगन आहे. सांगतया संदेश विभोमम, माझा संदेश सांग. रणात धावा पुला विक्रम, तुमचा विक्रम दाखवा. असे शेळपटासारखे काही वागू नका. अर्थ न कळता विप्र जसे का, वेद रुचांचा करीती घोका, तत्व विसरुणी तसे युधिष्ठिर, धर्म धर्म नच सांगे वरवर. त्या धर्माला सांग म्हणले, नुसता धर्म धर्म करू नकोस, युद्ध कर. रक्तपात करणे दुष्टाचा, अधर्म यातन लवही साचा, हेच कर्म की करण्याकरता, निर्मीय क्षत्रिय जात विधाता. क्षत्रियाची जातच याच्यासाठी निर्माण केली आहे, युद्ध करण्यासाठी, असं माझ्या पोरांना जाऊन सांग. सून लाडकी सुशील माझी, अधम तिला भर सभेत गांजी, झाल्या वाचून त्यांचे शासन, मुख तुमचे मी कधी न पाहिन. त्यांना हे जाऊन सांग, जोपर्यंत माझ्या पांचालीच्या अपमानाचा बदला तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तुमचं तोंड मी पाहणार नाही. राज्य रक्षिती बाहू ज्यांचे, पुत्र तुम्ही त्या वीर पित्याचे, संपादा श्री वडिलोपार्जित, तरीच मानिन तुम्ही वीरसुत. तुम्ही वीराचे पुत्र आहेत तेव्हा केव्हा म्हणाल म्हणे की तुमच्या ताकदीवर तुमच्या वडिलोपार्जित जे राज्य आहे ते तुम्ही मिळवून दाखवा, तर तुम्ही पंडूचे पुत्र आहेत असं मी मान्य करेन. धर्माधर्मे भ्रांत जनास्तव, जन्म हो तसे भगवंतास्तव, उचित असे ते करी मुरारी, घातियले तनया तव पदरी. आणि भगवंताला विनंती केली, भ्रांत लोकांना धर्म अधर्म काय असतो हे कळत नाही आणि तो सांगण्यासाठी भगवंता तुझा अवतार झालेला आहे. म्हणून माझे लेकरं तुझ्या पायावर घातलेत, त्यांना धर्म काय अधर्म काय तो तू सांग. आज्ञेने तव वर्ततील जननी, धर्मादि सांगे हरी, पाठी राहुण सायमी करीन गे, पुत्रा तुझ्या संगरी. राजा धर्म पुन्हा दिसेल तुझसी, सम्राट सिंहासनी, धर्माधिष्ठित शासनात जगता, शांती मिळे जीवनी. माते, माझ्या आज्ञेत तुझे पुत्र वागतील हे मी सांगतो म्हणे, आणि मी त्यांच्या पाठीशी राहून त्यांना सदैव मदत करेल. आणि तुझा पुत्र धर्मराज पुन्हा सिंहासनावर बसलेला तुला दिसेल आणि धर्माधिष्ठित शासनामध्ये, धर्माच्या राज्यामध्ये प्रजा सुखात नांदताना तुला याच देही याची डोळा पाहायला मिळणार आहे, हे आश्वासन मी तुला देतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. पुढच्या अध्यायातील पहिला श्लोक घेऊया.